उगाचच मी काहीतरी चेंज करतोय, माझं वाक्य सुरू झालंय, मध्येच मी फुल स्क्रीन दिसतोय, मध्येच माझी स्क्रीन दिसतीये, मध्येच मी आणि स्क्रीन असं दोघांचं मिक्सिंग दिसतंय आणि उगाचच मी चेंज करतोय, काही त्याला अर्थ नाहीये. तर हे सुद्धा चालणार नाही. लक्षात घ्या मला काय म्हणायचंय. इफेक्ट आहे आपल्याकडे म्हणून सारखं सेकंदाला बदलायचं असं पण नाहीये. एक फ्रेम आपण जेव्हा डिझाईन करतोय की माझ्या एका फ्रेम मध्ये काय दिसणं गरजेचं आहे आणि मी काय बोलणं गरजेचं आहे, समोरच्यानी काय पाहणं गरजेचं आहे, समोरच्यानी काय ऐकणं गरजेचं आहे, हे आपल्याला पहिलं डिफाईन करावं लागेल. आणि त्यानुसारच आपला पूर्ण प्लॅन क्रिएट करावा लागेल. येस. आता माझ्या पाठीमागे एक साधी काहीतरी मी डाउनलोड करायचं म्हणून एक 5वीचं पुस्तकाचं पेज मी डाउनलोड केलेलं आहे. दिसतंय तुम्हाला माझ्या पाठीमागे. आपली पृथ्वी आपली सूर्यमाला 5वीचं पुस्तक आहे. परिसर अभ्यास ह्या पुस्तकातलं पहिलाच पाठ आहे हा, आपली पृथ्वी आपली सूर्यमाला. आणि सूर्यमालेबद्दल, आपल्या पृथ्वीबद्दल किंवा इतर जे ग्रह तारे आहेत ह्याबद्दल ह्या पाठामध्ये माहिती दिलेली आहे. आता असं समजा की तुम्ही सगळे डायरेक्टर आहात आणि ह्या विषयावरती आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ आपल्याला स्पर्धेत सादर करायचा किंवा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने बनवायचा की तो विद्यार्थी त्याला पाहत राहतील. तर काय काय ट्रिक्स वापरता येऊ शकतात. आता तुम्ही माईक पटकन चालू करायचा आणि डायरेक्ट बोलून टाकायचं आणि माईक लगेच बंद करून टाकायचा. कशा पद्धतीने हा पाठ आपल्याला प्रेझेंट करता येऊ शकतो, कोण सांगेल? अजय कुमार, अक्षय, एक मिनिट, अक्षय कुमार तुम्ही बोला आधी. हा, सूर्यमालेचं अॅनिमेशन दाखवून जर. सूर्यमालेचं अॅनिमेशन. येस. अनिता मॅडम. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना पृथ्वी आणि चंद्र असं बनवून जर फिरायला लावलं तर तसं सुद्धा होऊ शकतं. येस, ही गुड आयडिया. त्याच्यामध्ये जेवढे ग्रह आहेत ना त्यांचे सिरियली असे पिक्चर दाखवून त्याला एक व्हॉइस ओव्हर देऊन तुम्ही बोलू शकता. आणि जे तुम्हाला वाटतंय की त्यांना लेखी द्यायचंय, म्हणजे लेखी त्यांना पॉइंट कळायला पाहिजे, तर एकदम छोट्या 2-2 अक्षराच्या पॉइंट मध्ये तुम्ही पॉइंट तिथे बुलेट करू शकतात. प्रत्येक पिक्चर तुम्ही ज्या ग्रहाचा घेणार आहात त्याला पण तसं करू शकतात. किंवा मग मुलं आहेत ना तर मुलांनाच नेपच्यून, कुणाला बुध, कुणाला गुरु, कुणाला शनी असं करून तुम्ही एक त्यांना नाट्यमयरित्या व्हिडिओ तयार करू शकता. असं पण. राईट. बरोबर, तसं पण होऊ शकतं. येस. आणि झांबरे मॅडम. हा सर, काल म्हणजे चांद्रयानची आम्ही अध्यापक विद्यालयात माहिती सांगितली तेव्हा दक्षिण ध्रुवावर का आपण चांद्रयान नेलं ते फिरवून दाखवलं. एका मुलीला पृथ्वी केलं, ती स्वतःभोवती फिरत होती, आणि दुसऱ्या मुलीला चंद्र केलं की तिचा मागचा भाग पृथ्वीला कधीच दिसत नाही. आणि तो दक्षिण ध्रुव आहे. ते विद्यार्थ्यांना त्या प्रॅक्टिकल मधून कळालं सहज. एक्झॅक्टली. आता आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. हे बघ, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या आयडियाज आहेत. कोणी म्हणतं मी अॅनिमेशन करेल, कोणी म्हणतं मी पीपीटी दाखवेल, कोणी म्हणतं मी विद्यार्थ्यांना घेऊन करेल, कोणी म्हणतं मी फळ्यावर काढेल, कोणी म्हणतं मी नेटवरच्या इमेजेस घेऊन त्या स्क्रीनवरती दाखवेल, किंवा आपल्याकडे असे मोठे मोठे चार्ट्स असतात बघा, डायरेक्टली आपण ते गुंडाळ फळे असतात बघा, आणि डायरेक्ट त्याच्यात सूर्यमालेची जी छान अशी प्रिंट आउट असते आणि तिथं तुम्ही डायरेक्टली असा हात नेऊन दाखवू शकतात की पहा हा सूर्य आहे, हा पृथ्वी आहे, असं पण दाखवू शकतात. तर आता मला काय म्हणायचंय की एकाच पद्धतीने करण्यापेक्षा आपण काही वेगळं त्यात ऍड करू शकतो का, की जेणेकरून मध्ये एकदा आपण पीपीटीची स्क्रीन दाखवली, मध्ये एखादी इमेज दाखवली, मध्ये आपण विद्यार्थ्यांबरोबर काहीतरी बोलतोय, काही आपण सीन स्वतः कॅमेरा समोर येऊन काही सीन सादर केले, काही सीन मध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, आपण प्रश्न विचारतोय, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती असे प्रश्नार्थक भाव तयार झालाय. आणि साधी गोष्ट आहे. शिक्षक वर्गात आलेले आहेत आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, सूर्य कोणी पाहिलाय? मुलांनी हात वर केले, मी 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 बर, चंद्र कोणी पाहिलाय? मग हो मी पाहिलाय चंद्र. बर, पृथ्वी कोणी पाहिलीय? आता पृथ्वी कुठले विद्यार्थी कोणते आहेत आपण असं समजू, 2री 3रीचे विद्यार्थी आहेत.
आणि त्यांना प्रश्न विचारला जातो, अरे पृथ्वी कोणी पाहिली आहे? मग पृथ्वी नाही पाहिली. दिसते का आकाशात पृथ्वी आपल्याला? मग का बरं दिसत नाही पृथ्वी? मग मुलांच्या चेहऱ्यावरती ते असे प्रश्नचिन्ह तयार झाले की हो खरं, आपण सूर्य दिसतोय, चंद्र दिसतोय, मग पृथ्वी का दिसत नाही आपल्याला? तर सगळ्यात महत्वाचं, आपण ज्याच्यावरती उभे आहोत तीच आहे पृथ्वी. म्हणजे ह्या डायलॉगनी आपण सुरुवात केली. आणि तिथून पुढे हे जो सूर्य आहे ना, तर ह्या सूर्याभोवती फक्त आपली पृथ्वीच फिरत नाहीयेत, तर असे बरेच ग्रह पृथ्वीभोवती त्या सूर्याभोवती फिरतायत. तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल? मुलं म्हणतील हो, जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरचा डायलॉग, त्यानंतर मध्ये पीपीटी प्रेझेंटेशन. जसं आता अक्षय कुमार म्हटले की मध्ये मी अॅनिमेशन दाखवेल, ओके, मध्ये अॅनिमेशनचा सीन त्यात ऍड करायचा. आणि त्यानंतर असं दाखवायचं, असं भासवायचं की मुलांनो तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, पहा या व्हिडिओमध्ये काय दिसतंय. मग आता ऍक्च्युअली व्हिडिओ दाखवतो म्हणजे काय, स्क्रीनवर डायरेक्ट व्हिडिओ सुरू होऊन जाईल आणि तो विद्यार्थी पाहतायत असं अझम्पशन केलं जाईल. विद्यार्थी मन लावून त्याला पाहतायत. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारणार आणि मग प्रश्न विचारून त्याच्यावरचे प्रश्न, त्याच्यावरचे उत्तर, असा आपला पाठ जो आहे तो पाठ कंटिन्यू होणार. लक्षात येते मला काय म्हणायचंय ते? म्हणजे आपण सध्या सुरुवातीला तुम्हाला जमेल तसं, माझं म्हणणं असं नाही की लगेच सगळ्याच गोष्टी ऍड झाल्या पाहिजेत, पण जे कोणी टीचर पीपीटी वरती व्हिडिओ बनवतायत ना, तर त्यांनी किमान 2 ते 3 डायलॉग तरी स्वतःच्या प्रेझेंटेशनचे घ्या. जे शिक्षक असा विचार करतायत की नाही आम्ही विद्यार्थ्यांची कृती घेऊन, विद्यार्थ्यांची कृती घेणार आम्ही आणि त्या कृतीचं शूटिंग घेणार, मग त्यांना माझं मत असं आहे की त्यांनी किमान 2 इमेजेस तरी पीपीटीतल्या त्याच्यामध्ये दाखवाव्यात, जेणेकरून आणखी वेगळं काहीतरी सीन बदलण्यामध्ये मदत होते आणि प्रत्यक्ष व्हिडिओ बनण्यामध्ये काहीतरी वेगळेपणा येतो आणि तोचपणा टाळला जातो. म्हणजे वर्गामध्ये शूटिंग घेतोय आपण, वर्गातलं शूटिंग भले तुम्ही 4 वेगवेगळ्या अँगल मधून घ्या, एकदा हा अँगल दाखवा, एकदा तो अँगल दाखवा, पण मध्येच एखादी इमेज येऊन गेली आणि त्या इमेजवरती तुम्ही काहीतरी बोलतायत, मध्येच एखादा व्हिडिओ प्ले झाला आणि तो व्हिडिओ दुसऱ्या अॅनिमेटेड व्हिडिओज आहे आणि तो व्हिडिओ तिथे विद्यार्थ्यांना मध्येच त्या व्हिडिओच्या मध्येच दिसतोय, तर तो मला असं वाटतं ते छान होईल. येस, एक आपण आणखी एखादं उदाहरण घेऊ. उदाहरण तुम्ही सांगा, मग आपण त्याच्यावरती काहीतरी कल्पना लावू. मग कल्पना लावल्यानंतर प्रत्यक्ष त्याचं कागदावरती लिखाण कसं करायचं आणि त्यासाठी मूळ फुटेजेस कसे जुळवायचे, कारण याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे एडिटिंग. एकदम सोपं आहे एडिटिंग, मी तुम्हाला एकाच दिवसात शिकवणार आहे आणि ज्याच्यासाठी मी जे सॉफ्टवेअर वापरणार आहे ते प्रत्येकाच्या लॅपटॉपवर चालणार आहे, प्रत्येकाच्या मोबाईलवर चालणार आहे. फ्री मधलं सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरचं नाव लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. क्लिप चॅम्प नावाचं सॉफ्टवेअर आहे. क्लिप चॅम्प, CLIP CHAMP. सर ह्या ऍपचे ना वैशिष्ट्य सांगा ना थोडी, आणि ते काय काम करू शकतं, काय काय करू शकतं? बेसिक एडिटिंग खूप छान जमतं या सॉफ्टवेअरला. नाव पुन्हा सांगा सर. क्लिप चॅम्प दिसतंय माझ्या डोक्याच्या वरती, दिसतंय CLIP CHAMP. गुगलला सर्च करा, लगेच तुमच्या समोर ओपन होईल. मोबाईल मध्ये सुद्धा सर्च करताना प्ले स्टोअर वर नाहीये हे तुम्हाला गुगल क्रोम मध्ये सर्च करावं लागेल. मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर आहे आणि ह्याचं फ्री व्हर्जन मध्ये आपले क्रोमा होत नाही फक्त याच्यामध्ये, बाकी बेसिक एडिटिंग साठी ज्या गोष्टी लागतात, ट्रान्झिशन इफेक्ट्स, आवाज रिप्लेस करणं, म्युझिक ऍड करणं, टायटल टाकणं, काही त्याच्या भोवती आकृत्या वगैरे टाकणं, तर हे सगळंच्या सगळं या सॉफ्टवेअर मध्ये होतं. ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. विशेष म्हणजे हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नाहीये. हे सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलला सुद्धा ऑनलाईन चालतं किंवा कम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरणार असेल तर त्याच्यावरती सुद्धा हे ऑनलाईन चालतं. फक्त एवढंच आहे, हे सॉफ्टवेअर वापरत असताना नेटचा स्पीड चांगला पाहिजे, कारण तुम्हाला इन्स्टॉलच काही करायचं नाहीये. कारण मी एक सध्या खूप सर्च करतोय की असं सॉफ्टवेअर ज्याच्यात आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या बेसिक गरजा सगळ्या पूर्ण होतील, वॉटरमार्क देणार नाही. सगळ्यात महत्वाचं, कारण काय, काइन मास्टर मी तुम्हाला शिकवलं असतं, पण काइन मास्टर पेड घ्यावं लागतं, त्याला वॉटरमार्क आहे पेड नाही घेतलं तर. दुसरं, माझ्याकडे विवा आणि विटा, विवा नाही VN म्हणून आहे आणि विटा म्हणून एक मोबाईलचं ऍप्लिकेशन आहे, पण ते सुद्धा त्यात आपल्याला ज्या पाहिजेत. हॅलो सर. हा एकच मिनिट.
काइन मास्टरचं आहे ना विदाउट वॉटरमार्कचं माझ्याकडे आहे, परंतु ती लिंक मी जर सापडली तर मी टाकल ग्रुपला. त्याला वॉटरमार्क नाही, माझ्याकडे आहे ते. नाही नाही, आता नीट ऐकून घ्या. हा, वॉटरमार्क नसलेले जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, हा, तर ते यामध्ये व्हिडिओ एडिटिंग मध्ये दोनच चांगले आहेत. एक आहे VN, नाव लक्षात ठेवा, V फॉर विक्ट्री, N फॉर नाशिक, VN. आणि दुसरं आहे विटा, VITA, विटा. हे दोनच ऍप्लिकेशनला वॉटरमार्क येत नाही. विटामध्ये फक्त एक सेटिंग आहे, ती सेटिंग बंद केली की तुमचा वॉटरमार्क जातो. बाकी काइन मास्टर आणि पॉवर डायरेक्टर अप्रतिम सॉफ्टवेअर व्हिडिओ एडिटिंगचे, पण त्याला वॉटरमार्क आहेत. आणि जर समजा प्ले स्टोअर वरती बिना वॉटरमार्कचे नाही आहेत फ्रीमध्ये, आपल्याला ते सर्च करावं लागतात गुगल वरती, आणि गुगल वरून घेऊ नका. त्याच्याबरोबर व्हायरस येतात आणि ते आपल्या मोबाईलला हॅक करतात. तर त्याच्यामुळं फ्रीमध्ये कोणी जर तुम्हाला सॉफ्टवेअर देत असेल तर ते फ्री मधले सॉफ्टवेअर प्लीज वापरू नका, कारण ते क्रॅक्सचा फार मोठा प्रॉब्लेम असतो. वापरू शकतो ना अस्मिता मॅडम बोला. आपण कामटाशिया वापरू शकतो ना. कॅम्टाशिया सुद्धा जे आहे ना, तर त्यातलं जे आपलं 8.4 व्हर्जन आहे ते बेस्ट आहे. आणि लेटेस्ट मध्ये जे आहे तर ते हयुम सरांनी ज्या पद्धतीने करून दिलेले ते ओके. पण मुळातच क्रॅक्स जे आहेत ना, तर क्रॅक्स वापरण्याच्या बाबतीत मी जेवढा आता स्टडी चाललेला आहे, तर क्रॅक्स थोडं वापरण्याची भीती वाटते आता, कारण हयुम सरांनीच करून दिलेलं आहे 2021. हा, मग ते त्यावेळेस असेल तर ठीक आहे, पण शक्यतो आता इथून पुढे काही क्रॅक नका करू आता इथून पुढे काही. बरं, एक मला अजून एक प्रश्न कामटाशिया बद्दल. त्याच्यात जे म्युझिक वगैरे आहे ते जर आपण घेतलं तर कॉपीराईट इश्यू येतात? नाही येतात सर, मला आलेत. हा, ओके ओके ओके. म्हणजे आता जे युट्यूबला जेव्हा आपण ते टाकतो, हा जुने जे होते ना ते नव्हते कॉपीराईट मध्ये येत, पण आता नवे जे आहेत ना तर नवे येत आहेत कॉपीराईट मध्ये. आणि मग आपण जर क्लिप चॅम्प वापरलं तर ते कामटाशिया सारखंच एडिटिंग देतं का आपल्याला? हो, कॅम्टाशिया सारखंच देतं, फक्त क्रोमा नाहीये त्याच्यामध्ये. बर. हॅलो सर. हॅलो दाणी सर बोला. हा, तुम्ही मोवावी म्हणून एक दिलं होतं, ते माझ्याकडे आहे मोवावी. हा, तर मोवावी सुद्धा आहे ना. मी आता जेव्हा परत स्कॅन केलं त्याला, त्याच्यामध्ये मला काही व्हायरस सापडले त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे त्याच्यामुळे ते सर, हे विटा आणि VN जे सांगितलं तुम्ही, ते पेड व्हर्जन आहेत का, आणि मोबाईलवर आणि कॉम्प्युटरवर दोन्हीकडे युज करू शकतो का? नाही, मोबाईलवरती ते फक्त मोबाईलवर चालतात VN आणि विटा, पण फ्री व्हर्जन मध्ये आपले सगळे कामं भागतात आणि आपल्याला काम जेवढे काम आहेत तेवढे काम आपले होतात, आणि फ्री असून सुद्धा ते वॉटरमार्क देत नाहीत. ओके. त्याच्यामध्ये एक जाहिरात येते, जाहिरात बघितली का वॉटरमार्क निघून जातो, अशी सेटिंग आहे त्याला. माझ्याकडे आहे विटा. कोणतं विटा? विटा, हो. हा, विटा मध्ये तिथं सेटिंग आहे, त्याची सेटिंग आहे वॉटरमार्क काढायची, तेवढं काढलं की ते जातं ते. हो, मग ते विदाउट वॉटरमार्कचं जे ऍप आहे काइन मास्टरचं, ते डिलीट करू का? ते व्हायरस म्हणता तुम्ही ते आता वापरतायत तर वापरा. आता काय शेवटी तुम्ही वापरतातच आहे, पण नव्याने आता काही इथून पुढे इन्स्टॉल नका करू. इन्स्टॉल केलेला असेल तर काही काढायची गरज नाही, पण नव्याने आता इथून पुढे, कारण मध्यंतरी आम्ही पुणे विद्यापीठामध्ये जो कार्यक्रम अटेंड केला होता ना, तर त्यात त्यांनी स्ट्रिक्ट गाईडलाईन दिलेल्या आहेत की क्रॅक्ड सॉफ्टवेअर वापरणं धोकादायक असतं म्हणून. आता ते किती काय याच्याबद्दल अजून कोणाला काहीच माहिती नाहीये. त्याच्यामध्ये क्रोमाकीची सोय आहे ना काइन मास्टरला, त्यामुळे मग ते वापरावं लागतं. आपण ग्रीन पडदा, आम्ही ते विस्कूल ऍपला व्हिडिओ बनवले होते ना, त्याच्यासाठी तेव्हा गरजेचं होतं. ठीक आहे, काय हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही. पण मुळातच आता इथून पुढे आता एक परत एकदा लक्षात ठेवा, तुम्ही जे व्हिडिओ एडिटिंग साठी सॉफ्टवेअर वापरतायत, तुम्ही त्याच्यात कम्फर्टेबल आहात, तुम्ही बिनधास्त तेच वापरा. येस सर. हा, नवीन शिकण्यात वेळ जाऊ शकतो. क्लिप चॅम्प वापरतोय म्हणून तुम्ही क्लिप चॅम्प नका वापरू, हे परत लक्षात. आता क्लिप चॅम्प मी कोणासाठी घेतोय? ज्यांनी यापूर्वी कधीच व्हिडिओ एडिटिंग केलेली नाही त्यांच्यासाठी सुरुवात करायची. तर कोणतं सॉफ्टवेअर पाहिजे? मला एकाच दिवसात शिकवायचंय उद्या ते.
की उद्या किंवा परवा, तर एका दिवसात ते लक्षात येईल, पटकन चालेल. इन्स्टॉलेशनला परत आता कॅम्टेशिया जर इन्स्टॉल करायचं असेल तर परत प्रॉब्लेम आहे, परत कोणाला तरी कॉन्टॅक्ट करा, मग त्यांनी इन्स्टॉल करा, मग ते क्रॅक करा, मग त्याच्यात फीचर्स भरपूर आहेत, त्याच्यामुळे ते वापरायला पण शिकावं लागतं त्याला. तुम्हाला माहिती असेल आपण कॅम्टेशियाचे मागे महिन्याचे कोर्स घेतलेले आहेत आपण कॅम्टेशियाचे. मग ते आता माझ्यासमोर प्रश्न काय आहे की तुम्ही शॉर्ट्स तयार केले तर ते शॉर्ट्स एकत्र जोडण्यासाठी आपल्याला साधं सोपं सॉफ्टवेअर पाहिजे, साधं सोपं. तर त्याच्यासाठी मी क्लिपचॅम्प शिकवणार आहे ऑनलाईन. ओके, पण याचा अर्थ असा नाही की जे लोक कॅम्टेशिया वापरतायत त्यांनी लगेच शिफ्ट व्हावं. आता मोवावी वापरतायत, मोवावीत काम जमतंय, वापरा. तुम्ही दुसरं कुठलं तरी वापरताय, वापरा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण व्हिडिओ एडिटिंग आता ज्यांना नव्याने सुरू करायचे, ज्यापूर्वी यांनी बघितलेलीच नाहीये, त्यांच्यासाठी कुठेतरी एक सुरू करायचंय म्हणून हे क्लिपचॅम्प सॉफ्टवेअर मी वापरणार आहे. ओके, त्याच्या दुसऱ्या सॉफ्टवेअर वापरून तुमचं काम भागत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण व्हिडिओ मेकिंग एवढं सिम्प्लिफाईड करतोय की तुम्हाला एडिटिंग वरचा लोड प्रचंड कमी येणार आहे आता एडिटिंग वरचा. हे लक्षात घ्या. पेपर वर्क जर स्ट्रॉंग असेल तर एडिटिंगला त्रास प्रचंड कमी होऊन जातो. ओके, करू पुढची सुरुवात आता. हो सर. आणि ते कॉपीराईट इमेज आणि ऑडिओ या, हा, तर त्यासाठी आहे ना आपण एक सत्र घेणार आहोत. हा, तर त्यासाठी एक सर आहेत आपल्या ग्रुपमध्ये, तर सुरेश शिकलगार सर आहेत, त्याच्यानंतर प्रणव पाटील सर आहेत धुळ्याचे, तर ते त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर तुम्ही जे एवढे छान छान सॉफ्टवेअर सांगितले ते मिळणार कशी पण आम्हाला? काय 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 सर ऐका, हे तुम्ही सॉफ्टवेअरची नावं जी सांगितली. हॅलो सर. हा, जोशी सर बोला. एक मिनिट, जोशी सर बोला. हा, ही जी सॉफ्टवेअरची नावं जी सांगितली छान छान, हा, ही आम्हाला मिळणार कशी म्हटलं? ती तुमच्याकडेच आहे, तुमच्याच मोबाईलवर आहेत ते. गुगलला सर्च करा, भेटून जातील तुम्हाला. प्ले स्टोअरला वगैरे नसतं, गुगलमध्ये आपल्या ग्रुपवरती. सर एक रिक्वेस्ट होती. सर म्हणतायत त्याच अनुषंगाने तोच पॉइंट मी बोलतीये. तर आपल्या ग्रुपवरती जर तुम्ही ही सगळी नावचा मेसेज केला आणि थोडस ते मोबाईल वरती का पीसी वरती किंवा लॅपटॉप वरती चालेल असं, आणि सॉफ्टवेअर जे वॉटरमार्क आहे किंवा नाही, असे 1-2-4 पॉइंट जर प्रत्येक सॉफ्टवेअरचे टाकून जर दिले तर बरं पडेल आम्हाला. किंवा आम्हाला नोट्स. एक काम करा, लगेच तुम्ही एक मिनिट लगेच करतो मी. आता पहिला तो विषय घेऊ. आता सगळ्यांचा सॉफ्टवेअरच्या बाबतीत सगळेजण अडकलेले आहेत, आपण पहिल्यांदा तोच टॉपिक घेऊ. चला, मी काय करतो, ग्रुप माझ्या समोर ठेवतो. ओके, माईक सगळ्यांनी बंद करा. आणि आता तुम्हाला मी सगळे सॉफ्टवेअरचे लिंक्स देऊन टाकतो. चला, आणि ते सर्च कसे करायचे हे पण सांगतो. तर सगळ्यात पहिलं मी गुगलला जातोय आणि गुगलला गेल्यानंतर मी पहिलं सर्च करतोय बेस्ट फ्री व्हिडिओ एडिटिंग ऍप फॉर अँड्रॉइड. आधी अँड्रॉइड साठी सर्च करू आपण. आता याच्यामध्ये पहा, एक मिनिट, माझा कॅमेरा मी बंद करतो म्हणजे पूर्ण स्क्रीन दिसेल तुम्हाला. हा, काय इन शॉर्ट, पॉवर डायरेक्टर, काइन मास्टर, आय मूव्ही हे ऍपल साठी आहे, यू कट, ऍक्शन डायरेक्टर, गो प्रो क्विक आणि व्हिडिओ एडिटर. आता याच्यामध्ये मला जर पॉवर डायरेक्टर हे जे ऍप आहे हे मला ऍप वापरायचंय, तर मी काय करणार, प्ले स्टोअरला जाणार. प्ले स्टोअर, आणि प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथे मी सर्च करणार प्ले स्टोअर मध्ये पॉवर डायरेक्टर. मी आता लॅपटॉपवर करतोय, तुम्ही हे मोबाईल वरती करा. मोबाईलच्या प्ले स्टोअर सगळ्यांना माहिती आहे. पॉवर डायरेक्टर. आता हे अँड्रॉइडचं व्हर्जन आहे. आता ही जी वर इथं लिंक आलेली आहे ही तुमच्या मोबाईलची लिंक आहे. कॉपी, आणि मी ग्रुपवर येतोय आणि ग्रुपवर मी टाकतोय पॉवर डायरेक्टरचं ऍप्लिकेशन. पॉवर डायरेक्टर. ठीक आहे, आलं. माझं म्हणणं काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत.
ऑनलाईन अवेलेबल आहेत. आपल्याला फक्त त्या सर्च करता येईल. म्हणजे मी माझ्या पोतडीतून काहीतरी काढेल आणि तुम्हाला देईल आणि मगच तुम्ही ते वापरताल असलं काही नाहीये, असलं काही नसतं. आपल्याला स्वतःला या गोष्टीचं सर्च करता आले पाहिजेत आणि ह्या त्या गोष्टींचा जो बेस आहे, शेवटी कुठलंही व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर हे वापरायला सेमच असतं, फक्त थोडेफार त्याच्यामध्ये बदल असतात. जसं आपल्याला एक 2 व्हीलर चालवता आली की दुसरी 2 व्हीलर चालवता येते, अगदी त्याच पद्धतीने हे असतं. आता परत एकदा मी गुगलला येतोय आणि गुगलला आल्यानंतर गुगलला मी परत दुसऱ्या बाबतीत विचारतोय, काइन मास्टर. इथे सर्च बॉक्समध्ये मी सर्च करतोय काइन मास्टर. आता काइन मास्टर जे आहे, कॉपी, त्याची लिंक घेतली आणि मी ग्रुपवर येतोय, ग्रुपवर पेस्ट करतोय. हे आलं काइन मास्टर. त्यानंतर आणखी जे आता हे दोन्ही लक्षात घ्या, काइन मास्टर आणि पॉवर डायरेक्टर व्हिडिओ एडिटिंगचे अप्रतिम ऍप्स आहेत, पण ह्यांना दोघांनाही वॉटरमार्क येतात. मग वॉटरमार्क न येणारे कुठले आहेत? तर एक आहे VN व्हिडिओ एडिटर. ग्रुपवर येतोय, पेस्ट करतोय, VN व्हिडिओ एडिटर, याला टाकतोय विदाउट वॉटरमार्क. त्यानंतर पुन्हा एकदा येतोय, सर्च करतोय विटा. विटा मध्ये फक्त एवढंच आहे, सेटिंग मध्ये जाऊन त्याचा वॉटरमार्क बंद करावा लागतो. व्हिडिओ एडिटर, मध्ये जाऊन वॉटरमार्क बंद करणे. म्हणजे तुम्हाला हे 2 ऍप मी ज्यांना सुरुवातच करायची व्हिडिओ एडिटिंगची, तर त्यांना मी सांगेल की पॉवर डायरेक्टर खूप छान आहे, काय प्रॉब्लेम नाही. जर पे करणार असाल, पे करून लायसन्स परचेस करणार असाल तर 100% तुम्ही पॉवर डायरेक्टर परचेस करा, कारण पॉवर डायरेक्टर हे जास्त प्रोफेशनल आहे काइन मास्टर पेक्षा. काइन मास्टर हे थोडंसं सोपं आहे पॉवर डायरेक्टर पेक्षा, पण दोघांनाही लोगो येतात, दोघांनाही वॉटरमार्क येतात. मग आता आपल्याला वॉटरमार्कही नकोय, पैसे घालायचे नाहीयेत, वॉटरमार्कही नकोय, तर मग तुम्ही थोडंसं त्याच्यापेक्षा फॅसिलिटी चांगल्याच आहेत, असं वाईट असं काही नाही, त्यात पण तुम्ही काम करू शकता. तर हे 2 ऍप मी तुम्हाला सांगितलेत, विटा आणि VN, याच्यात सुद्धा तुमचं काम होऊ शकतं. मग आता पुढचा प्रश्न येतो की हे आम्ही शिकायचं कसं? काहीच नाही, युट्यूबला जा डायरेक्टली मोबाईलवरती आणि जे ऍप तुम्हाला शिकायचंय, मी आता इथे युट्यूब सुरू करतो, जे ऍप तुम्हाला शिकायचंय, उदाहरणार्थ VN व्हिडिओ एडिटर, आणि त्याच्या पुढे टाकायचं हिंदी ट्युटोरियल. मराठीत अजून नाही आहेत, किंवा मराठी टाकून पहा. VN ऍप व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल हिंदी, व्हिडिओ एडिटिंग कोर्स VN ऍप 100% फ्री. एक 4-5 व्हिडिओ जरी पाहिले नाही यातले, 4-5 व्हिडिओ, 100% ते ऍप समजून जातं, 100% ते ऍप समजतं. म्हणजे इतकं काय असं अवघड नाहीये. त्याच्यात फोटो घ्यायचे कसे, त्याला कट करायचं कसं, त्याला जोडायचं कसं, त्याला इफेक्ट द्यायचे कसे, त्याचे जे सगळे फीचर्स आहेत, हे फीचर्स हार्डली 2 तासामध्ये तुम्ही जर मन लावून हे व्हिडिओ जर बघितले. फक्त एवढंच आहे, काही लोकांचं पटतं आपल्याला शिकवणं, काही लोकांचं पटत नाही आपल्याला, पण आपल्याला शिकायचंय म्हटल्यानंतर ते ऍप बद्दल जायचं, त्याचे व्हिडिओ बघायचे आणि बस त्याच्यावरती तुमचं व्हिडिओ एडिटिंग 100% काम होणार, 100%.
आता मी जे ऍप तुम्हाला सांगतोय ते आहे क्लिप चॅम्प. पण आता क्लिप चॅम्प जे सॉफ्टवेअर आहे ना, हे सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्टचं आहे. बाकीचे जे सगळे ऍप्लिकेशन हे प्रोप्रायटरी ज्या त्या कंपन्यांचे सॉफ्टवेअर आहे, पण क्लिप चॅम्प जे आहे ना, हे मायक्रोसॉफ्टचं स्वतःच आहे. तुमच्या लॅपटॉपवरती जर विंडोज 10 असेल तर त्या विंडोज 10 वरती हे डायरेक्ट इन्स्टॉल होतं. जसं आपलं प्ले स्टोअर हे मोबाईलसाठी आहे, बरोबर, मोबाईलमध्ये जातो आपण, प्ले स्टोअरवर जातो तिथून ऍप्लिकेशन्स घेतो, तसंच मायक्रोसॉफ्टचं मायक्रोसॉफ्ट स्टोअर आहे. विंडोज 10 ज्यांच्या लॅपटॉपला आहे त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट स्टोअर 100% आहे. इथे आपल्याला अकाउंट ऍड करावं लागतं आणि त्यात अकाउंट ऍड करून लॉग इन करायचं. पहिलं गुगलनी लॉग इन पण जमतं त्याला. गुगल, ठीक आहे, इथून तुम्ही लॉग इन करा आणि ते लॉग इन केल्यानंतर तिथे फक्त सर्च करा. जसं मोबाईलमध्ये प्ले स्टोअर आहे तसंच मायक्रोसॉफ्टचं मायक्रोसॉफ्ट स्टोअर आहे. तर मायक्रोसॉफ्टच्या स्टोअरला क्लिप चॅम्प सर्च करा. नाहीच केलं तर डायरेक्ट गुगलला गेल्यानंतर इथे गुगलमध्ये क्लिप चॅम्प सर्च करा. CLIPCHAMP, क्लिप चॅम्प. जी काय पहिली लिंक येते बस त्या पहिल्या लिंकलाच क्लिक करा. विंडोज 7 ला चालेल का सर? गुगल क्रोम वरती ट्राय करून पहा. आता कम्प्युटरवरती इन्स्टॉल पण होतं आणि गुगल क्रोम मध्ये पण चालतं. तुमचा गुगल क्रोम जर लेटेस्ट असेल तर मला वाटतं हे चालायला पाहिजे. पण माझ्याकडे विंडोज 7 नाहीये. आता विंडोज 7 बंद होऊन कितीतरी वर्ष झालेत. तर आता थोडं अपग्रेड राहणं गरजेचं आहे. म्हणजे विंडोज 10 आता 11 आलंय तर ऍटलिस्ट 10 पाहिजे. तर क्लिप चॅम्पचं वैशिष्ट्य असं की डायरेक्ट चालतं. इथे ट्राय फॉर फ्री ला क्लिक केलं, इथे पण लॉग इन आहे. आपलं गुगलचं लॉग इन करून तुम्ही एंट्री करू शकतात. झालं, क्लिप चॅम्प सुरू झालं. क्रिएट न्यू व्हिडिओ, मला नवीन व्हिडिओ तयार करायचा आहे. सेम आहे. म्हणजे ज्यांना कॅमटाशिया येतंय, ज्यांना काइनमास्टर येतंय, ज्यांना कुठलंही व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर येतंय त्यांच्यासाठी फार काही वेगळं नाहीये. कुठल्याही व्हिडिओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये काय असतं, मीडिया इम्पोर्ट करा, फोटो असतील, ऑडिओ असेल, व्हिडिओ असतील, हे सगळे इम्पोर्ट करा. इम्पोर्ट केल्यानंतर त्यांना ट्रॅकवर मांडा. ट्रॅकवर मांडल्यानंतर त्याच्या पुढून काय घ्यायचं आणि मागून काय टाकायचं. मागून काय टाकायचं असेल तर खालच्या ट्रॅकवर घ्यावं लागतं, पुढून काय टाकायचं असेल तर वरच्या ट्रॅकवर घ्यावं लागतं. 2 क्लिप ज्या असतील तर 2 क्लिपच्या मध्ये ट्रान्झिशन इफेक्ट टाकला जातो आणि क्लिप असेल तर क्लिपला इफेक्ट दिला जातो. म्हणजे त्याचा कलर चेंज करायचा आहे, त्याचा ब्राईटनेस वाढवायचा आहे, तो इफेक्ट. खाली म्युझिक चेंज करणं. म्हणजे मुळात काय की ज्याला टाइमलाईन कळते, ट्रॅक कळतात, तर ट्रॅक कळणाऱ्या माणसाला मग कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये, कुठल्याही व्हिडिओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये ट्रॅक हे असतातच असतात. ऑडिओचा ट्रॅक असतो, व्हिडिओचा ट्रॅक असतो, टायटलचा ट्रॅक असतो, इमेजचा ट्रॅक असतो. मग तुम्हाला ते ट्रॅक कळाले तर 100% हे सुद्धा सॉफ्टवेअर कळेल. किंवा ज्यांनी यापूर्वी कधी व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर वापरलेलं नाही, येस, त्यांनी सुरुवात जर इथून केली क्लिप चॅम्प पासून, कारण मी कंटिन्यू सर्चिंग मध्ये असतो की कोणत्या सॉफ्टवेअर पासून सुरुवात केली की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग सोपी जाईल. तुम्हाला आठवत असेल माझ्या कार्यशाळेमध्ये मी जेव्हा सुरुवात केली 7-8 वर्षापूर्वी त्यावेळेस कॅमटाशिया पासून केली होती. कारण त्या काळामध्ये व्हिडिओ एडिटिंगचं सगळ्यात सोपं सॉफ्टवेअर हे कॅमटाशिया होतं. नुसतं इम्पोर्ट करा, ट्रॅकवर घ्या, तिथं ट्रॅकवर आपल्याला क्लिप दिसायची, क्लिपला क्लिप पुढे जोडत चला, त्याला काय ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचं इफेक्ट द्या, आवाज पाहिजे तेवढं कमी जास्त करा, रेंडर करा, व्हिडिओ तुमचा कम्प्लीट. अगदी त्याच पद्धतीने ज्यांना आता सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी मुळात क्लिप चॅम्प वापरा. आणि हा, जे ऑलरेडी कॅमटाशिया वापरतायत, जे ऑलरेडी काइनमास्टर वापरतायत, पुन्हा एकदा लक्षात घ्या, जे ऑलरेडी काहीतरी सॉफ्टवेअर वापरतायत त्यांनी नका येऊ इकडे, कारण ऑलरेडी तुम्ही तुमच्या ह्याच्यात एक्सपर्ट आहात. एक काय वेगळं म्हणून पाहायचं म्हणून आले तर काही हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तिकडे हात बसलेला आहे तुमचा, तर अशा वेळेस ते वापरणं कधीही योग्य. समजते मला काय बोलायचंय ते? तर हे सॉफ्टवेअर जे आहे क्लिप चॅम्प, हे मोबाईलमध्ये चालवायचं असेल तर मोबाईलच्या ब्राउझरमध्ये आपला जो गुगल क्रोम असतो, हा जो गुगलचा क्रोम आहे, दिसणार नाही सॉरी तुम्हाला, हा उलट दिसतंय. तर गुगल क्रोम मध्ये डायरेक्ट क्लिप चॅम्प म्हणून टाका, तिथं सर्चिंग मध्ये येईल, त्याच्यावरती क्लिक करा, तुमचं मोबाईल मध्ये सुद्धा सुरू होऊन जाईल.
तर हे आता उद्या पाहणार होता आपण. हे क्लिपचॅमची जी आता लिंक आहे ते लिंक नाही देता यायची मला, कारण ती लिंक बदलते प्रत्येक वेळेस. app.clipchamp.com. हा ठीक आहे, ही लिंक देतो, व्हॉट्सअपवर टाकतो मी. आहे क्लिपचॅम्प, याला क्लिक करून तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा ते ओपन करू शकतात, किंवा हीच लिंक तुम्ही पीसीवर टाका. ठीक आहे. आता पुढचं गोष्ट आहे व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर. दुसरं महत्वाची गोष्ट आहे की शूटिंग कशात करू आम्ही. तर शूटिंगसाठी एक चांगला ऍप आहे, तुमच्यापैकी बरेच जण वापरतात, ते आहे ओपन कॅमेरा. मी प्ले स्टोअरला जातोय आणि इथं सर्च करतोय ओपन कॅमेरा. प्रोफेशनल लेवलचं शूटिंग ओपन कॅमेरामध्ये करता येतं. हा ओपन कॅमेरा आहे, भरपूर सेटिंग आहेत, ऍडव्हान्स लेवलला सगळ्या सेटिंग्स आहेत. तुम्हाला ओपन कॅमेरा पूर्ण डिटेलमध्ये शिकायचा असेल तर किमान 1-2 तास तरी वेळ द्यावा लागेल. त्याचे सुद्धा भरपूर ट्युटोरियल युट्यूबवरती अवेलेबल आहेत, भरपूर ट्युटोरियल आहेत. आणि त्यातल्या कामाच्या सेटिंग मी तुम्हाला सांगणारच आहे की महत्वाचं एवढं आहे, बाकी काय असेल ते असो. एक रिझोल्युशन तुम्हाला किती सेट करायचं आहे, फोकस कसा सेट करायचा आहे, आवाजाचं इनपुट कसं सेट करायचं आहे, आणि तयार होणारी फाईल ही कमी साईजमध्ये झाली पाहिजे, त्यासाठी बिटरेट कुठून सेट करायचं, एवढ्या महत्वाच्या 3-4 सेटिंग मी तुम्हाला त्या ऍपमध्ये सांगेल. बाकी ज्या आहेत सर, हा एक मिनिट फक्त. तुम्ही ऍप बद्दल आम्ही विचारलं आणि तुम्ही एकदम फास्ट ते देऊन टाकलेत ऍप आम्हाला. निर्णय वेगवान, सरकार गतिमान, बरं वाटलं. काय ह्या गोष्टी आहेत तुमच्याच मोबाईलवरती आहेत त्या. आणि फार थोडा गैरसमज होतो की भूषण सर देतात म्हणून, तर तसं काही नसतं. मी काहीच देत नाही, मी फक्त नाव सांगतो. इकडे या, मी ग्रुपवर त्याची लिंक टाकतो. ओपन कॅमेरा. येस, तुम्हाला आता पॉवर डायरेक्टरची लिंक दिलेली आहे, काइन मास्टरची लिंक दिलेली आहे, व्हीएनची लिंक दिलेली आहे, विटाची लिंक दिलेली आहे, क्लिपचॅम्पची लिंक दिलेली आहे, आणि शूटिंगसाठी सगळ्यात महत्वाचं ओपन कॅमेराची लिंक पण दिलेली आहे. बाकी ऑडिओ रेकॉर्ड करायचं तर ऑडिओ रेकॉर्डिंगचं ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असतं. स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं तर स्क्रीन रेकॉर्डिंगचं ऍप सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये असतं. त्यासाठी फार काही मोठं वेगळं काही इन्स्टॉल करायची गरज नाही, ते ऑलरेडी आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते असतं. ओके. स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर इकडे क्लिपचॅम्प मध्ये सुद्धा स्क्रीन रेकॉर्डिंग होतं, खूप चांगल्या पद्धतीने क्लिपचॅम्प मध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग होतं. आणि कम्प्युटरवरती वापरायचं असेल तर कॅम्टाशिया जे आहे, म्हणजे ज्यांना कोणाला कॅम्टाशिया पाहिजे असेल तर, कोणाकडे कॅम्टाशिया असेल तर त्याची लिंक फक्त ग्रुपवर टाकून द्या. माझ्याकडे सध्या नाहीये कॅम्टाशिया, जुनं 8.4. पण 8.4 ला आता प्रॉब्लेम येतात, कारण ते फार जुनं आहे आणि आताचे लेटेस्टचे कोडेक्स, लेटेस्टचे व्हिडिओ त्या 8.4 व्हर्जनला समजत नाहीत. हा पण प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, लक्षात घ्या. सॉफ्टवेअर जे आहेत हे सॉफ्टवेअर तुम्हाला सर्च करता आले पाहिजेत. आता अजून पीसी साठी कोणते कोणते सॉफ्टवेअर फ्री मध्ये अवेलेबल आहेत ते आपण थोडं एकदा गुगलला विचारू. बेस्ट व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर फॉर पीसी, बेस्ट फ्री अँड ओपन सोर्स म्हणू आपण. ओपन सोर्स व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर फॉर विंडोज. आता हे नावं जे आहेत ना, मी ह्याचा स्क्रीनशॉटच तुम्हाला टाकतो. आता जो स्क्रीनशॉट टाकलेला आहे तो स्क्रीनशॉट काय आहे, लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवरती इन्स्टॉल करण्यासाठी फ्री मधले ओपन सोर्स जे फ्री आहेत, तर हे फ्री मधले व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत, जे तुम्हाला गुगलवरती, त्याला जा गुगलवरती तुम्हाला त्या नावाने सर्च करा, तुम्हाला डाउनलोडच्या लिंक्स मिळतील, तिथून डाउनलोड करा आणि तुमच्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल करा. पण आता परत प्रश्न पडतो की समजा आता माझ्याकडे आहे एक सॉफ्टवेअर, काय नाव आहे त्याचं, नाव आहे शॉर्टकट. येस, हे शॉर्टकट सॉफ्टवेअर मी आता डाउनलोड करायचं, ते शिकायला घ्यायचं, शिकायला घेतल्यानंतर त्याला लागणारा किमान 8-15 दिवसाचा वेळ तो मी द्यायचा का,
समजा स्पर्धेचा विषय बाजूला ठेवा, मी ते शिकण्यासाठी तो वेळ द्यायचा का, आणि त्याच्यासाठी ट्युटोरियल मी युट्यूबवरती बघायचे का, आणि ते ट्युटोरियल बघून मी प्रत्यक्ष माझ्या कामामध्ये त्याचा वापर करायचा का, हा ज्याचा त्याचा कॉल आहे. म्हणजे सॉफ्टवेअर्स मी तर म्हणतो चिक्कार आहेत. एकच काम करण्यासाठी चिक्कार सॉफ्टवेअर आहेत. फक्त आपल्याला ते आयडेंटिफाय करता आले पाहिजेत, शोधता आले पाहिजेत, त्याचे ट्युटोरियल आपल्याला शोधता आले पाहिजेत, ट्युटोरियल पाहता आले पाहिजेत. आणि हे गुगल सगळ्या गोष्टीचं उत्तर देतं, युट्यूब सगळ्या गोष्टीचं उत्तर देतं. फक्त ते काय म्हणतात ना, फक्त आपल्याला त्या गोष्टी समजून घेऊन आकलन घेऊन करावं लागतात. मग तुम्ही म्हणताल भूषण सर, जर गुगलवर एवढं सगळं आहे तर मग ह्या कार्यशाळेची गरजच काय, आम्ही गुगलवरच केलं असतं. तर ऍक्च्युली कार्यशाळा का लागते, तर कम टू द पॉइंट सांगते. म्हणजे आज विकास सरांनी थोडं हा सर, शूटिंगसाठी मी सिने 5 वापरतोय, सिनेमा 5. तर ते मागेच तुम्ही ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं, तर ते चालेल का ओपन कॅमेराच बेस्ट आहे? सिनेमा FE5 पेक्षा ओपन कॅमेरा थोडासा ऍडव्हान्स आहे, आणि आता त्याच्यात सिनेमा FE5 मध्ये 720p पेक्षा जास्त रेझोल्युशन मिळत नाही. ओके सर, ओपन कॅमेरा हे ऍप फ्री आहे का? हो, ओपन कॅमेरा फ्री. ओपन हा शब्दाचाच अर्थ होतो ओपन सोर्स म्हणजे फ्री. ओके. आता याच्यात सुद्धा ओपन शॉट, इथं बघा, इथे ओपन शॉट आहे बघा, ओपन शॉट. तर ओपन शॉट याचा अर्थ ते ओपन आहे, फ्री आहे, तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. तर हे सॉफ्टवेअर्स आहेत, हे सॉफ्टवेअरचे नाव गुगलवरती सर्च करा आणि ते सॉफ्टवेअर वापरा. काल हा एक प्रश्न निघाला होता की ऍप शूटिंग ज्याच्यात करायचंय तर त्या ऍपचे डिटेल्स सांगा की कसं आम्ही शूटिंग करावं. मुळात शूटिंग करत असताना ऍपमध्ये फारसं काही नसतं. ऍपमध्ये तुम्ही फक्त कॅमेरा सुरू करायचा आणि बटन चालू करायचं एवढंच असतं. खरं आपल्याला कुठे मेहनत घ्यायची आहे, आपण जो सेट लावणार आहोत, आपण स्वतः उभे राहणार आहोत, आपलं स्वतःचं ड्रेसिंग, आपलं बॅकग्राऊंड नेमकं काय आहे, त्याच्यानंतर आपण ज्या स्टुडंटचे शूटिंग घेणार आहोत तर स्टुडंटचं शॉट घेताना आपण कशा पद्धतीने घेतो. पहा, हा कॅमेरा आहे, याच्या आधी ज्यांनी कार्यशाळा केली त्यांना हे सगळं माहिती आहे. हा कॅमेरा आहे, उभं राहिल्यानंतर मुलं खाली बसलेले आहेत, तर मुलं ज्यावेळेस खाली बसलेले असतात ना त्यावेळेस हा कॅमेरा आपला असा तिरपा होतो. आता वरतून शूटिंग घेतोय, कॅमेरा तिरपा होतो, तर त्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रोपोर्शन चुकतं. विद्यार्थी कसंही सांगत असला तर तो विद्यार्थी त्याचा अर्थ वेगळा होतो. तुम्ही ज्यावेळेस सरळ ठेवता, म्हणजे विद्यार्थी मांडी घालून फरशीवर बसलेला आहे असं इमॅजिन करा, आणि आता आपल्याला कॅमेरा कंपल्सरी सरळ ठेवूनच शूट करायचं, तर हा कॅमेरा तुम्हाला जमिनीपासून फक्त 1 फुटावर न्यावा लागेल. 1 फूट जमिनीपासून फक्त 1 फूट तुम्हाला पण मांडी घालून खाली बसावं लागेल, आणि मग कॅमेरा खाली धरून तुम्हाला त्याचं शूटिंग करावं लागेल. कॅमेरा वरतून लावून शूट करणं याचा अर्थ वेगळा आहे, आणि कॅमेरा त्या विद्यार्थ्याच्या बरोबर त्याच्या लेव्हलला जाऊन खाली जाऊन त्याला शूट करणं याचा अर्थ वेगळा आहे. आता साधी गोष्ट, इथे क्रोमा दिसतोय, यस, मी हा कॅमेरा मला समोरून शूट करतोय, माझी जेवढी हाईट आहे त्याच्या एक्झॅक्टली सेंटर मधून शूट करतोय. पण जर समजा मी हा कॅमेरा तिरपा केला आणि तिरपा करून मी असा करतोय, पहा आता माझं प्रपोर्शन चेंज झालंय. तुमचा लॅपटॉपचा कॅमेरा या पद्धतीने तुम्हाला शूट करत असतो. लॅपटॉपचा कॅमेरा तिरपा असतो आणि तिरपाक तो खालून शूट करत असतो. खालून ज्यावेळेस शूट करतो ना तर त्यावेळेस खालच्या या गोष्टी मोठ्या होतात आणि वरच्या गोष्टी ज्या आहेत त्या बारीक होतात. म्हणजे जे आपलं फिजिक्स जे आहे ना, फिजिक्स चेंज होऊन जातं. पहा तुम्ही, 1-2 मिनिटं. राक्षसाचं जेव्हा शूटिंग घ्यायचं असेल फिल्म मध्ये किंवा सिरियल मध्ये, तर राक्षसाचं शूटिंग हे कॅमेरा खालून लावून घेतात. कॅमेरा असा खालून तिरपा लावतात, आणि राक्षस म्हणजे काय, खरे राक्षस नसतात, ते माणसंच असतात, फक्त त्यांचा कॉस्ट्युम किंवा त्याचा ड्रेस तसा असतो. तर ते राक्षस म्हणून दाखवायचे असेल तर कॅमेरा खालून लावतात. आणि बुटके दाखवायचेत लोक, तर बुटके दाखवायचे असतील तर कॅमेरा वरतून लावतात. मग आता ह्याचं साधं गणित तुम्ही समजू शकतात की जर समजा वर्गात मी विद्यार्थ्याला वरून शूट करतोय तर तो आहे त्या नॅचरल हाईट पेक्षा तो बुटका दिसायला लागतो. आणि जिथं आपण खालून कॅमेरा लावतो आपल्यावरती स्वतःवरती, तर त्यावेळेस आहे त्या नॅचरल कंडिशन पेक्षा आपण राक्षस वाटायला लागतो. सिंपल, आपण राक्षस वाटायला लागतो. तर मग आता इथे कॅमेरा कम्प्लिटली 90 डिग्री मध्ये लावणं, कम्प्लिटली पॅरलल लावणं, आणि जेवढं आपल्याला शूट करतोय आपण स्वतःला, म्हणजे आता मी कुठं, इथं कट होतोय पहा माझा हात, फ्रेम कट होते, तर इथपासून तर इथपर्यंत याच्या एक्झॅक्टली सेंटरला, आय लेवलला नाही, आय लेवलला नाही, जेवढं आपण शूट करतो त्याच्या एक्झॅक्ट सेंटरला लावला तरच आपण प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये येतो.
नाही तर लांबी रुंदी आपली जी आहे, लांबी रुंदी जाडी जी आहे ती बदलून जाते. बाकी लाईट्स हा एक मॅटर आहेच आहे. आता सगळं माझ्या इथं फ्लॅट लाईट झालेला आहे, चेहरा फ्लॅट पडलेला आहे. पण जसं विकास सरांनी सांगितलं की आपण किमान एक लाईट, की लाईट ज्याला म्हणतात, तर तो एक साईडनी थोडासा तिरपा टाकला किंवा काही आपण नॅचरल लाईटचा विचार केला, खिडकीतून येणारा लाईट, आणि त्याला थोडस आपण वेगळा, काही नाही हो, पूर्वीच्या काळी आपण ते लॅम्प वापरायचो बघा, मिळतात ते 100-150 रुपयाला लॅम्प मिळतात. हा, आपण टेबल लॅम्प वापरायचो बघा टेबलावरती अभ्यास करण्यासाठी. तर ते 100-150 रुपयाला मिळणारा टेबल लॅम्प आणि त्याच्यामध्ये साधा आपण 20-25 वॅटचा बल्ब टाकला, आणि तो बल्ब टाकून जर तुम्ही फक्त वेगवेगळ्या अँगल मधून धरला त्या व्यक्तीवरती, तर तुम्हाला त्या सगळ्या शेड्स मिळतात, ज्या शेड्स आपल्याला एक्सपेक्टेड असतात. अर्थात तुम्हाला काल विकास सरांनी सांगितलं की लाईट्सची कॉस्टिंगच लाखो रुपयात आहे, लाखो रुपये. म्हणजे आपण तो विचारच नाही करायचा. 5-5, 10-10, 20-20 लाख असे निघून जातात, तेव्हा कुठं लाईटचं बजेट कम्प्लीट होतं फक्त लाईटिंगचं. तर मग किमान, म्हणजे माझं काय म्हणणं आहे, नाही करू शकत आपण तसं, तर किमान 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 आपण एक साधा टेबल लॅम्प तर वापरू शकतो, जेणेकरून आपण वेगळा लाईटची डेप्थ तयार करू शकू. त्या टेबल लॅम्पला पुढून एखादा बटर पेपर जर लावला तर तो लाईट डिफ्यूज होतो, म्हणजे त्याचा फोकस जो आहे तो फोकस असा चहूबाजूला पांगतो. मग तुम्हाला आता लाईट टाकताना तुम्हाला असा डिफ्यूज करून टाकायचा आहे, सगळीकडे पसरेल असा टाकायचा की किंवा एका दिशेने टाकायचा. एका दिशेने टाकायचा असेल तर त्याला कटर लावा लागतात. कटर म्हणजे काय, काळा कागद घ्यायचा आणि तो काळा कागद जो आहे तो त्याला चहूबाजूनी त्याला असा त्याची नळी करायची आणि ती नळी त्याला पुढून लावून टाकायची. मग काळा कागद लावून काळ्या कागदाची नळी जर पुढे लावली तर असा प्रकाशाचा झोत पडतो, आणि तो झोत सुद्धा वेगळ्या अर्थाने आपल्या व्हिडिओमध्ये तो इम्पॅक्ट तयार करतो. मुळात आपण पहा, लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याला काही संवाद साधायचा आहे, तर संवाद साधत असताना मी आता असा संवाद साधतोय, पण ते जर मी अशा पद्धतीने केलं, येस, तर हा संवाद जास्त रिअलिस्टिक होतो. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, महत्वाची गोष्ट सांगायची आहे, तर महत्वाची गोष्ट सांगत असताना ती गोष्ट ह्या मूडमध्ये जास्त कन्व्हे होते. आणि याच्यामध्ये जर आता हा जो फ्लॅट लाईट झालाय माझ्यावरती, तर तो जो थोडासा एका बाजूनी तिरपा लाईट आला असता, थोडासा एका बाजूनी थोडा मी डार्क झालो असतो, एका बाजूनी थोडासा लाईट झालो असतो, तर ह्या शूटिंगची भेदकता अजून वाढली असती, अजून माझा जो पेनिट्रेशन आहे ना ते पेनिट्रेशन वाढलं असतं. मला काय म्हणायचंय, काम आपल्याला आपल्या मोबाईलवरती करायचंच नाहीये. मोबाईलवरती फक्त मोबाईल लावायचा आहे, शूटिंग सुरू करायचंय आणि शूटिंग करायचंय. खरं काम करायचंय आपल्यावरती, आपल्या बॅकग्राऊंडवरती, आपल्या ड्रेसवरती आणि आपल्या लुकवरती, आपण कसे दिसलो पाहिजेत कॅमेऱ्यासमोर. ओके, तर ऍपची नावं मी तुम्हाला सांगितली आहेत. ही ऍप जसं वेळ मिळतोय तसं शिकायला सुरुवात करा. सगळं शिकत बसू नका, एक कुठलं तरी मास्टर करा, काम भागतंय आपलं सगळं, 100% काम भागतंय. आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. इथपर्यंत ओके का? अजून काही नावं सांगू? कारण नावं भरपूर आहेत माझ्याकडे, पण ते वापरणं आणि त्याचा उपयोग करणं ही वेगळी गोष्ट आहे. सर, व्हॉइस ओव्हर वरती थोडं बोला ना. कशावरती? व्हॉइस ओव्हर वरती. व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे ना, तो व्हॉइस ओव्हर द्यायला म्हणजे आवाज द्यायला, म्हणजे मुळात काय प्रॉब्लेम येतो, व्हिडिओ शूट करताना म्हणजे आवाजाची क्वालिटीज बद्दलच बोलायचं की तुम्हाला? येस 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 येस. तर आता मी थोडं काही गोष्टी बदलतो इथे. मला काय फरक पडतो ते सांगा. आता पहा, आता या क्षणाला मी तुमच्याशी बोलतोय, हा आवाज कसा वाटतोय मला? तुम्ही सांगा, हा आवाज कसा वाटतोय? क्लॅरिटी नाही सर, पहिला आवाज एकदम क्लिअर होता. इको खूप दुरून येतो असं वाटतंय सर. येस, इको टाईप असा घुमत असल्यासारखा काहीतरी घुमतंय. हा ऍक्च्युली कशाचा आवाज आहे माहितीये? हा माझ्या लॅपटॉपचा आवाज आहे. म्हणजे आता मी लॅपटॉप वरती टकटक करतो, ऐकू येत असेल तुम्हाला. ओके, मी माईक चेंज करतो. कुठे असते ती सेटिंग? आपल्या मी एक मिनिट गुगल मीट तुमच्या समोर घेतो. दिसतंय गुगल मीट तुमच्या समोर? आणि मी गुगल मीट मध्ये फक्त माईक बदलतो. आता सेटिंग मध्ये कुठं असतंय गुगल मीट मध्ये? हे जे तीन डॉट्स असतात ना, 3 डॉट्स मध्ये सेटिंग मध्ये मला चॉईस असतो की माईक
हे पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, एका कम्प्युटरला एका लॅपटॉपला किती माईक जोडता येतात. मोबाईलला तसं नसतं. मोबाईलला भले तुम्ही 2-3 माईक जोडले तर एका वेळेस एकच काम करतो. इथं लॅपटॉपला तसं नसतं, एका वेळेस किती माईक तुमचे काम करू शकतात. आता मी इथं माईक जो आहे ना, सध्या इंटरनल माईक आहे, तर त्याच्याऐवजी मी थोडासा जो सध्या मी वापरतोय तो माईक इथे लावतो. फरक जाणवतोय तुम्हाला आवाजामध्ये? हॅलो. हो सर जाणवतोय. येस, हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जितका माईक क्वालिटी तेवढी आवाजाची क्वालिटी सुपर मिळते. म्हणजे माईक हा 100-500 रुपयाला सुद्धा येतो आणि माईक लाखाला सुद्धा येतो. म्हणून मी तुम्हाला एक पहिल्याच दिवशी व्हिडिओची एक लिस्ट दिली होती, त्यात सगळ्यात शेवटचा व्हिडिओ सांगितला होता की स्टुडिओ त्यांनी कसा बिल्ड केलेला आहे. त्यांनी जो माईक त्यांच्या स्टुडिओमध्ये जो माईक वापरतात त्यांनी क्लिअरली सांगितलंय की व्हिडिओ मधला आवाज हा 70% इम्पॉर्टंट असतो. त्यात त्यांचं वाक्य, मी वाटल्यास परत एकदा तेवढं वाक्य आता ते व्हिडिओत पूर्ण मला सर्च नाही करता येणार. त्यांनी स्टुडिओ बिल्ड करताना त्यांनी एक वाक्य सांगितलं की तुमच्या व्हिडिओची जर चित्राची क्वालिटी खराब असेल तर लोक तुम्हाला सांगतील की चित्र खराब आहे. लोक सांगतील, व्हिडिओ पाहतील आणि सांगतील की चित्र खराब आहे. पण जर तुमची आवाजाची क्वालिटी जर खराब असेल ना तर लोक व्हिडिओच पाहत नाहीत. इतका प्रॉब्लेम आहे. मग या ठिकाणी आपल्याला आवाज क्लिअरली घ्यायचा असेल व्हिडिओला तर तुमच्या कॅमेराला एक्सटर्नल माईक लावणं नितांत गरजेचं असतं. एक्सटर्नल माईक बाहेरून. आता सुद्धा मी लॅपटॉपला आहे ना, जनरली आपण लोक काय करतो, सगळेजण लॅपटॉप वापरतो ऑनलाईन मीटिंग मध्ये आणि म्हणतो, डायरेक्ट प्रश्न विचारतो, येतोय माझा आवाज? समोरचे म्हणतो हो येतोय. पण तो नेमका कसा हे कधीच कळत नाही आपल्याला. नेमका कसा अजिबात कळत नाही आणि तिथंच प्रॉब्लेम येतो. माझी आवाजाची क्लॅरिटी नेमकी समोर कशी जातीये? मग तो आजूबाजूचे आवाज घेऊन चाललेला आहे का फक्त आणि फक्त माझाच आवाज तिथपर्यंत पोहोचतोय? तो कितपत दमदार पोहोचतोय? आता हा इथं जो माईक मी वापरतोय ना, ह्याच्यापेक्षा आता दुसरा माईक इथे नाही माझ्याकडे, तो वापरला तर अजून क्वालिटी बदलते. मी जर डायनॅमिक माईक वापरला तर अजून क्वालिटी चांगली येते. मी जर इथे स्टुडिओचा माईक वापरला, पण मला मग स्टुडिओचा माईक वापरायचा असेल तर मग मला एसीच लावावं लागेल, फॅन चालणार नाही, फॅनची आवाज त्याला चालत नाही. स्टुडिओ माईक वापरला तर आणखीन क्रिस्पी क्वालिटी येते. जेवढा भारी माईक वापरू तेवढे त्याचे काही प्रोज आहेत, तेवढे त्याचे काही कॉन्स आहेत. मग त्या पद्धतीने आपल्याला आवाजाचे डेप्थ मिळतात. पण ही गोष्ट नीट लक्षात घ्या, तुम्ही मोबाईलवर शूटिंग करताय, राईट? तुम्ही लॅपटॉपवरून काही रेकॉर्डिंग करताय, तुम्ही डेस्कटॉपवरून काही रेकॉर्डिंग करताय, तुमच्या लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला एक्सटर्नल माईक लावला तरच आवाजाची क्वालिटी बेस्ट मिळते. इंटरनल माईकनी, परत लक्षात घ्या, मी इथं फक्त माईक बदलतो, इथं इंटरनल माईक घेतो, लॅपटॉपचा स्वतःचा इंटरनल माईक, गेली आवाजाची क्वालिटीच गेली. काल जसं विकास सरांचा आपण प्रयत्न करत होतो की त्यांचा बाहेरचा माईक काम करेल, पण कुठेतरी आता मी तिथं नव्हतो, नेमकं ते मुंबईत, मी माझ्या गावाला, मग त्याच्यामुळे आवाजाची क्वालिटी हॅम्पर झाली आणि प्रॉब्लेम झाला. म्हणजे तिथं आवाज आपल्याला तेवढा क्लिअर आलाच नाही. आवाजाचं क्लिअरिटीसाठी एक्सटर्नल माईक गरजेचं आहे आणि हे पर्सनली सोल्युशन काढावं लागतं. असं कॉमन सोल्युशन सगळ्यांसाठी नाही. तुमचा मोबाईल कुठला आहे? ओके. तुमचा लॅपटॉप कुठला आहे? ठीक आहे. त्याला पिण्याचं सॉकेट कसं आहे? तुमचं बजेट काय आहे? त्यानुसार कोणतं त्याला सेटिंग करायची, कोणता माईक वापरायचा, हे पर्सन टू पर्सन बदलतं. मी तुम्हाला एखादा माईक दिला लिस्टमध्ये, सेनायझरचा माईक वापरा, द बेस्ट माईक आहे. तुम्ही म्हणताल ओके सर, टाका लिंक. मी लिंक टाकली, 18,000 रुपयाचा माईक. तुम्ही डोक्याला हात लावताल, अरे लॅपटॉप नाही माझा तेवढ्या किमतीचा, किंवा मोबाईल मी तेवढ्या किमतीचा वापरत नाही, तुम्ही माईकची किंमत सांगताय. मग आता ही गोष्ट क्लिअर लक्षात घ्या की आपलं बजेट काय आणि आपल्याला आउटपुट काय पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक्सटर्नल माईक. आणि आता एक्सटर्नल माईक मध्ये मी का हा माईक वापरतोय, हेडबँड माईक का वापरतोय? कारण हेडबँड माईकचं वैशिष्ट्य आहे की हा आजूबाजूचे आवाज फारसे घेत नाही. कॉलर माईक पण असतं माझ्याकडे, कॉलर माईक पण लावतो, पण तो केव्हा ज्यावेळेस मला फॅन लावायचा नाहीये त्याच वेळेस. माझ्या इथे स्टुडिओमध्ये फॅन आहेत जे फॅन कंटिन्यू बुर्र चालू असतात. मग ते जर नसतील, आवाज पूर्ण शांत असेल तर मी कॉलर माईक वापरतो. सर या माईकचं नाव सांगा ना सर परत. हा जो माईक आहे ना, कोणता हा माईक मी वापरतोय तो? हो हो, तुम्ही जो वापरताय तो खूपच सुंदर आवाज येतोय सर. ओके. आता हा माईक तुम्हाला कोरे सरांना कॉल करावा लागेल. कोरे सर तुम्हाला त्याचे डिटेल्स देतील, कारण हा कोरे सरांनी बनवलेला आहे. हा थोडा वेगळ्या पद्धतीचा माईक आहे. हा मार्केटमध्ये जो मिळतो तो डायरेक्ट आपल्या लॅपटॉपला किंवा मोबाईलला चालत नाही. कोरे सर त्याला त्याचं पुढचं कन्व्हर्टर तयार करून देतात.
नाव काय सर याचं? हेडबँड माईक, हेडबँड माईक. ओके, येते लक्षात आता? तुमच्या मोबाईलला जरी हा माईक लावला तरी मोबाईलला सुद्धा चांगली क्वालिटी मिळते. पण या माईकचं वैशिष्ट्य असं की हा दिसतो गालावरती, एवढंच आहे. आता टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांच्या गालावर तो दिसतोच. मग आता काय करणार, शेवटी क्वालिटी पाहिजे म्हटल्यानंतर, त्या सिच्युएशनला क्वालिटी पाहिजे म्हटल्यानंतर ती गोष्ट करावीच लागते. ओके, पुढे जाऊयात आता. आणि सर असा प्रश्न होता की आपण ज्यावेळेस कोणती गोष्ट रेकॉर्ड करत असू तर आजूबाजूचा आवाज नको असतो आपल्याला फक्त आपला आवाजाची क्लिअरिटी द्यायची असेल तर अशा वेळेस काय करता येईल, म्हणजे कोणते इन्स्ट्रुमेंट वापरता येईल किंवा? येस, आलं लक्षात माझ्या. आता सगळ्यात पहिलं तुम्ही रोडवर गेलात आणि रोडवर तुम्ही शूटिंग करतायत. आता रोडवर गेल्यानंतर काहीच गॅरंटी नाही की कुठला माईक काम करेल. तिथं फक्त डायनॅमिक माईकच तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो. डायनॅमिक माईकचं तुम्हाला इमेज दाखवतो. हा वापरलेला आहे तुम्ही डायनॅमिक माईक? पत्रकार लोक वापरतात तो कसा? हो, तो 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 मग बा थोडस त्यांच्याकडून मागून घ्यायला पाहिजे व्हिडिओ पुरता. आता हा डायनॅमिक माईक जो आहे ना, तर हा डायनॅमिक माईक तुम्ही वापरू शकतात. पण हा डायनॅमिक माईक मोबाईलला कनेक्टिव्हिटी डायरेक्ट होत नाही या डायनॅमिक माईकची. हा मेन प्रॉब्लेम आहे. त्याला मध्ये कन्व्हर्टर टाकावं लागतात, तेव्हा ते मोबाईलला कनेक्ट होतात. हा लॅपटॉपला कनेक्ट होतो पण मध्ये त्याचे परत वायरिंग, कारण याच्याबरोबर जी केबल येते ती साऊंड सिस्टमची येते. हा माईक आहे ना, माईक मार्केटमध्ये जे मिळतात हे माईक, तर ते माईक साऊंड सिस्टमसाठी असतात. आणि हे साऊंड सिस्टमचे माईक जर आपल्याला लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला किंवा मोबाईलला लावायचे असेल तर मध्ये कन्व्हर्जनच्या केबल टाकाव्या लागतात. आणि ते जे आहे तर कोरे सर त्यातले एक्सपर्ट आहेत. कोरे सर तुम्हाला त्या माईकच्या केबलच्या संदर्भात तुम्हाला सांगतील. पण रस्त्यावरचं शूट करायचंय तर हा माईक द बेस्ट आहे, लक्षात घ्या. याला म्हणतात डायनॅमिक माईक. दुसरा आहे हेडबँड माईक. मी अमेझॉन वरती सर्च करतोय, हे पहा हेडबँड माईक. एक मिनिट, मी मला बाजूला सरकवतो. हा दिसतोय तुम्हाला? हा आहे हेडबँड मी वापरत असलेला. पण हा सुद्धा काय प्रॉब्लेम आहे, हा साऊंड सिस्टमचे आहेत हे सगळे माईक. हे माईक मोबाईलला किंवा लॅपटॉपला चालवण्यासाठी मध्ये कन्व्हर्टर टाकावे लागतात, तेव्हा हे मोबाईलला किंवा लॅपटॉपला चालतात. आणि कोरे सर हे मधले कन्व्हर्टर बनवतात. म्हणजे कोरे सरांना जर तुम्ही म्हटले की आमच्याकडे डायनॅमिक माईक आहे, मधला कन्व्हर्टर तयार करून द्या, ते कन्व्हर्टर तयार करून देतील. किंवा तुम्ही त्यांना म्हटले की नाही पूर्ण सेटच द्या, तर ते तुम्हाला पूर्ण सेट देतील. तसं पण आहे. पूर्वी जेव्हा कार्यशाळा आपल्या व्हायच्या त्यावेळेस हे माईक प्रचंड प्रमाणामध्ये लोक परचेस करायचे. पण नंतर काय झालं, नंतर मार्केटला या पद्धतीचे माईक आले. हे पाहे दिसतात माझ्या डोक्याच्या वरती 1185, 2200 हे ह्या पद्धतीचे वायरलेस कॉलर माईक म्हणून हा माईक येतो. बरेचसे व्लॉगर वगैरे हा माईक वापरतात. 600, 700, 800 रुपयाला माईक येतो. चले तो चांद तक नाही तो शाम तक असा प्रकार याचा. चायना आयटम आहे त्याच्यामुळं किती चालतील माहित नाही. वायरलेस कॉलर माईक हा माईक येतो 500, 700 चित्रात दिसतंय तुम्हाला. हा डायरेक्ट तुमच्या मोबाईलला कनेक्ट होतो. आता हा माईक काय करतो, हा माईक नॉईज घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण तो काय करतो, काही सॉफ्टवेअर वापरतो आणि काय हार्डवेअर वापरून नॉईज कमी करतो. पण नॉईज कमी करत असताना मूळ आवाजाची क्वालिटी पण हॅम्पर होते, हे लक्षात घ्या. म्हणजे हे माईक चालतात पण आवाज तितका क्रिस्पी मिळत नाही आपल्याला. जेवढं आवाजामध्ये म्हणजे काय म्हणतात ना दमदारपणा पाहिजे आवाजामध्ये, तेवढा दमदारपणा ह्या माईक मध्ये मिळत नाही. आहे स्वस्त आयटम आहे हा. तुम्हाला व्लॉगिंग साठी, रस्त्यावर तुमचं शूट आहे किंवा घरामध्ये शूट आहे त्यासाठी चालून जातो. मी पण वापरलेला हा माईक. पण काही दिवसानंतर हे माईक बंद पडून जातात, त्याच्या बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि बंद पडतात. वायरलेस आहे. मग आता याच्यासाठी मग काय पर्याय दुसरा, तर पर्याय हा आहे की ब्रँडेड वापरणं. मग आता डिजिटेक वगैरे जे ब्रँडेड येतात पण त्याच्या किमती खूप खूप आहेत. आता हा 6000चा आहे. सेनायझर कंपनी येते, मी तुम्हाला बोललो ना की 15,000, 17,000, 18,000 काहीच्या काही किमती आहेत, काहीच्या काही किमती आहेत. आणि हे सगळे माईक चालतात हा मोबाईलला, असं काही नाही की. आणि त्याच्यावर लिहिलेलं पण असं स्पेसिफिकेशन की हे मोबाईलसाठी, लॅपटॉपसाठी, डेस्कटॉपसाठी हे चालतात. त्यांना जर तुम्ही म्हटलं ना वायरलेस माईक
फॉर लॅपटॉप्स, डेस्कटॉप मिळून जातात तुम्हाला हे ऑनलाईन. पण आता बजेट काय आहे, आपल्याला क्वालिटी किती घ्यायची आहे, आणि त्यात आपल्याला जर काही वेगळं जुगाड करून पाहिजे असेल तर कोरे सर तुमच्यासाठी आहेत. कोरे सरांना बिनधास्त कॉल लावा, आपल्या ग्रुपवरती आहेत ते. कोरे सरांना तुम्ही कॉल लावू शकतात आणि त्यांच्याकडून माईक जो आहे तो त्यांच्याकडून बनवून घेऊ शकतात की मला या कारणासाठी माझं डिव्हाइस हे आहे. त्यांना क्लिअरली सांगायचं माझा लॅपटॉप आहे, माझ्या लॅपटॉपला एकच सॉकेट आहे, किंवा माझा डेस्कटॉप आहे, माझ्या डेस्कटॉपला मला रेकॉर्डिंग पाहिजे, किंवा माझा स्मार्टफोन आहे पण त्या स्मार्टफोनला माझं जे आहे ते हेडफोनचं सॉकेटच नाहीये. हे क्लिअरली त्यांना सांगायचं. मग त्यानुसार ते माईक जे ते माईक तयार करून. एकच युनिव्हर्सल असं सोल्युशन नाही की घेतला आणि तो अख्ख्या दुनियेत कशाला लावा कशाला चालेल, नाही ना, कारण प्रत्येकाचे फॉर्मॅट्स वेगवेगळे आहेत. ओके, मग आता पुढचा प्रश्न आहे. आता साधा मोबाईल आहे. ओके, येस, पुढच्या महत्वाच्या टॉपिक कडे येतो जो तुमचा कॉमन प्रश्न आहे की तुमचा मोबाईल. हा, काय सर, हे डिजिटॉक जे आहे ना माईक कॉलर टाईप आता दाखवले ते खूप चालतायत, युट्यूबवर तेच जास्त युज करतायत ना सर? हो ना, मग पण त्याचे काही फायदे पण आहेत आणि त्याचे काही लिमिटेशन पण आहेत. म्हणजे फायदा काय की लावा लगेच शूटिंग सुरू करा, युट्यूबवर खूप वापरतात हे, पण तो तुमच्या गुगल मीटला चालत नाही. हा, मग म्हणजे आपण त्याला वेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये वापरायचं म्हटलं त्याचे आवाज तेवढे दमदार नाही. हा, रोडवरती गेल्यानंतर रोडच्या क्वालिटीसाठी ठीक आहे, पण तुम्ही काहीतरी असं दमदार बोलताय तर त्या ठिकाणी ते मर्यादा येतात. पण इट्स ओके. म्हणजे आता कसं परिस्थिती, आपण हा जो फोन घेतलेला आहे तुम्हाला एक माहिती असेल, हा फोन, या फोनची 3 वर्षाची वर लाईफ नाहीये. 3 वर्षानंतर हा बंद पडणार म्हणजे पडणार. कंपनीने बनवलेलाच तसा आहे की तो 3 वर्षानंतर बंदच पडणार. तर त्याच्यामुळे हे माईक तुम्ही घेतायत तर हे असं अपेक्षा मुळीच करू नका की ते माझ्या आता लाईफ टाईम चालतील आणि एकच माईक माझे सगळे कामं करेल. नाही, तुम्हाला असे वेगवेगळे माईक परचेस करावे लागतील, वापरून पाहावे लागतील, त्याचे फायदे पाहावे लागतील, आणि वाटला तर ठेवायचा, वापरायचा, नाही तर बाजूला ठेवून द्यायचा. हे करावंच लागणार आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, स्टुडंटचे आपण स्पीच वगैरे हे करतो ना सर रेकॉर्ड, ते तो तात्पुरतं चालू शकतो ना? हो, 100%. मी तुम्हाला तेच म्हणतो की 500-700 रुपयात येतो. याच्यामध्ये अजून कोरे सरांकडे तुम्ही बोयाचा माईक विचारा, ऑनलाईनला पहा तुम्ही बोयाचा माईक. बोया पण एक चालतो, पण टिकत नाही हो. ते चायना आयटमचा प्रॉब्लेम काय आहे, हे टिकत नाहीत माईक. हे बोयाचा माईक येतो, हा कोरे सरांकडे पण मिळेल तुम्हाला बोयाचा माईक, पण नो गॅरंटी, कारण हे चायना आयटम आहे. मी तेच म्हटलं ना, ती वायर सुद्धा इतकी केसासारखी असते ना, त्याला रबर मोठं जाड असतं पण आतमधली वायर जेव्हा तुटती ना तेव्हा लक्षात येतं की केस सुद्धा आपला खूप जाड, इतकी बारीक तार वापरतात ते, आणि ते टिकला नाही टिकला असे माईक येते. सर कोरे सरांकडून घेतलेले हे माईक म्हणजे चालणार आहेत ना खूप टाइम? काय नलिन मॅडम काय बोलताय? तर कोरे सर विकतात का? हो, विकतात. म्हणजे पहिल्याच्या कार्यशाळा असायच्या त्यावेळेस आपल्याला शेकड्यानी माईक लागायचे, शेकड्यानी. सर प्रश्न असा आहे की आता 1-2 मिनिटं, अनिता मॅडम तुम्ही बोला. सर कोरे सर विकतायत, चांगली गोष्ट आहे. आता आम्हाला माणूस भेटला म्हणजे की आम्ही त्यांच्याकडून घेऊ शकतो ऑथेंटिक सगळं. दुसरी गोष्ट की आता व्हॉइस ओव्हर आपण केलाय, आपण रेकॉर्डिंग केलंय, सगळं केलंय, पण आपला आवाज जो आहे तो कमी हे झालाय, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्याचा वेग जो आहे ना तो फार मंद आहे. आणि अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्या आवाजाला स्पीड पाहिजे होता, तो आलेला नाहीये. तर अशा वेळेस आपण कोणतं सॉफ्टवेअर युज करू शकतो आपल्या व्हॉइसच्या? आता तू पुढच्या टॉपिक कडे जाऊ आपण. आता समजा मोबाईल वर, एक मिनिट सर, काय की आता व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आता आपल्याला 31 तारीख लास्ट डेट आहे. मग माईक आपण जर मागवला कोरे सरांकडे ते येईल केवढं 2 दिवसात? विचारून पहा कोरे सरांना. ओके. पण आता त्याच्याही पुढचं सोल्युशन, तात्पुरतं सोल्युशन मी सांगतो आता तुम्हाला. तात्पुरतं सोल्युशन असं आहे की आता समजा तुम्ही हा मोबाईल आहे आणि ह्या मोबाईल पासून तुम्ही एक साधारण 7-8 फुटावरती आहेत आणि 7-8 फुटावरून तुम्ही स्वतःला, कारण काहीतरी दाखवतायत तुम्ही एका हॉलमध्ये आहेत, तुम्ही रोडवरती आहात, तुम्ही कुठे पण आहात आणि मोबाईलनी शूटिंग करतायत. आता मोबाईलनी शूट करत असताना शक्यतो मोबाईलचे हेडफोन वापरायचा प्रयत्न करा. पहिला पर्याय, मोबाईलचे हेडफोन वापरा. हेडफोन काय होतात, आणखी जवळ येतात. आपल्या हेडफोनचा माईक कुठे असतो माहिती ना तुम्हाला, त्या गुंडीमध्ये माईक असतो हेडफोनचा. तर तो माईक जवळ धरायचा प्रयत्न करा आपल्या आणि त्याच्यावरून आवाज रेकॉर्ड करायचा प्रयत्न करा. तुम्हाला ट्रायल्स घ्याव्या लागतील.
की कुठल्या सिच्युएशनला आपल्याला बेस्ट आवाजाची क्वालिटी मिळते, कारण हे डिपेंड असतं तुमच्या फोनवरती पण तुमच्या हेडफोनवरती पण. ज्यांच्याकडे ब्लूटूथचे माईक आहेत, आपण हेडसेट वापरतो बघा, कानाचा हेडसेट वापरतो, तो सुद्धा वापरून पहा व्हिडिओ शूटिंगमध्ये की त्यांनी आवाजाचं रेकॉर्डिंग होतंय का. त्याच्यावर टकटक, काल विकासारांच्या सेशनमध्ये आपण टकटक टकटकचा कन्सेप्ट पाहिला बघा. तर जेव्हा आपण एक्सटर्नल माईक वापरत असतो तर माझा खरंच कोणता माईक काम करतोय तर मी टकटक करून नेहमी पाहत असतो. टकटक केल्यावर मला कळतं की नेमकं माझा कोणता माईक काम करतोय. तर मोबाईलला टकटक करायचं किंवा हेडफोनला टकटक करायचं किंवा लॅपटॉपला टकटक करायचं, तर ती टकटक करून आपल्याला हे लक्षात येतं की नेमका कोणता माईक आपला काम करतोय. ओके. दुसरी आता पद्धत काय की जर समजा तुम्ही मोबाईलने शूट करता, आता महत्वाचं वाक्य, एकदम महत्वाचं, मोबाईलने शूट करताय, आवाजाला क्लिअरिटी आली नाही, तर आता आपल्या हातामध्ये काय पर्याय आहे. शॉट तर महत्वाचा आहे, तो घेऊन ठेवलेला आहे, परत आता शॉट घ्यायचं म्हटल्यावर परत त्या जागेवर जावं लागेल आणि आता करावं लागेल. तर याला पुढची प्रोसेस असते ती म्हणजे डबिंग. शब्द लक्षात ठेवा, डबिंग, जी आपण पुढच्या सत्रामध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे एक व्हिडिओ आहे, आता व्हिडिओ रोडवरचा आहे, व्हिडिओ हॉल मधला आहे, आणि मला त्याचा काय करायचंय, आवाज बदलायचा आहे मला त्याचा. तर आवाज बदलण्यासाठी आपण तिथे करतो प्रोसेस ती म्हणजे डबिंगची. किती जणांनी कार्यशाळा अटेंड केली आपली, त्याच्यात आपण मुग्धाचं प्रॅक्टिकल घेतलेलं किती जणांना आठवतंय? म्हणजे एसआरटी कॉलेजमध्ये घेतलं होतं सर. एसआरटी कॉलेजमध्ये घेतलं होतं. येस. दाणी सरांना आठवतोय, गांगुर्डे सरांना आठवतोय, राजेश सरांना आठवतोय, संभाजी सरांना आठवतोय. ओके. आपण मला पण आठवतंय सर, मला सुद्धा आठवतंय सर. आपण तो आवाज डायरेक्ट रिप्लेस केला होता. मुग्धा जो आवाज त्या मुलीचा होता त्याच्याऐवजी आपण तिथल्याच मॅडमचा आवाज घेऊन त्याला आवाज रिप्लेस केला होता. म्हणजे याचा अर्थ असा नाही की व्यक्तीचा आवाज बदलण्यासाठी आपण डबिंग करतो, व्यक्तीचा आवाज बदलण्यासाठी नाही, तर आपण आहे त्याच व्यक्तीचा आवाज स्वच्छ करण्यासाठी सुद्धा डबिंगची टेक्निक वापरू शकतो. आणि ती अतिशय महत्वाची आहे. फिल्म मेकिंग मध्ये काल विकास सरांनी सांगितलं की तो फार मोठा इश्यू आहे. क्वालिटी आवाज हा तुमच्यासाठी जसा प्रॉब्लेम आहे तसा फिल्म लाईनला सुद्धा आहे. तर फिल्म मेकिंग मध्ये काय करतात, एक रेफरन्स म्हणून तिथला आवाज घेतात. ते लांब असं त्यांचा बूम माईक असतो बघा, एक लांब बांबू असतो, त्या बांबूला असं पुढे एक आडवा माईक लावलेला असतो, त्याला असं फर लावलेला असतो. तुम्ही पिक्चरच्या शूटिंग मध्ये पाहिलं असेल, तर असा फर लावलेला असतं आणि ते लांबून ते शूट रेकॉर्ड करतात. तर तो आवाज ऍक्च्युअली फिल्म मेकिंग मध्ये वापरत नाहीत, तर तो रेफरन्सचा ऑडिओ असतो, तो रेफरन्स म्हणून घेतला जातो. आणि ऍक्च्युअल फिल्म मेकिंग मध्ये स्टुडिओमध्ये परत आवाज सगळ्याच्या सगळा रिप्लेस होतो. आणि म्हणून आपल्याला पिक्चर मध्ये एकदम क्रिस्पी टोन मिळतो. फक्त जे ऐकायचं तेवढाच आवाज आपल्याला तिथं त्या व्यक्तीचा ऐकायला मिळतो, आजूबाजूचा अनवॉन्टेड त्या आवाजामध्ये काहीच येत नाही. तर आपल्याला ह्या व्हिडिओ मेकिंग मध्ये सुद्धा जर समजा आता तुमच्याकडे माईक आहे तर आहे त्या माईकने रेकॉर्ड करा, हेडफोन आहेत हेडफोननी रेकॉर्ड करायचा प्रयत्न करा, ब्लूटूथ आहेत ब्लूटूथने रेकॉर्ड करायचा प्रयत्न करा, कोरे सरांशी कॉल करून इमिजिएट माईक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याचा वापर करा. नाही तर उद्याच्या किंवा परवाच्या सत्रामध्ये मी जे डबिंगची प्रोसेस शिकवणार आहे ती समजून घ्या. म्हणजे तुम्ही व्हिडिओ केलाय आणि त्याचा आवाज तुमचा क्लिअर नाही, तर त्याला क्लिअर करण्यासाठी घरामध्ये आल्यानंतर त्याला तुम्ही डब करू शकतात, तर ती डबिंगची प्रोसेस समजून घ्या. ओके. आजचा टॉपिक वेगळा होता, पण आज तुमच्यामुळे मला वेगळा टॉपिक घ्यावा लागला. सॉरी सर. नाही काय प्रॉब्लेम नाही, पण ठीक आहे, मला तो उद्या घ्यावाच लागला असता तर तो आज झाला. हॅलो, उद्या घ्यावा लागला असता तर तो आज झाला. ओके सर, नवीन शिकायला मिळालं ना परत. नेहमी नवीन शिकायला मिळतंय. आता इथे अनिता मॅडम, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आताच्या ग्रुपमध्ये असे काही व्यक्ती आहेत की त्यांचे किमान 5-5, 7-7 कोर्सेस झालेले आहेत. म्हणजे तर याच्यामध्ये शैलेश दाणी सर आहेत, अस्मिता गवंडी मॅडम आहेत, की जे आपल्या फिजिकल वर्कशॉप तर त्यांनी स्वतः अरेंज केलेले आहेत, अटेंड केलेले आहेत. आपले जिथे जिथे वर्कशॉप आहेत तिथे ते आलेले आहेत आणि ऑनलाईन सेशन कुठे कुठे असेल तर ते सोडत नाहीत. ग्रेट सर. हँड्स अप टू यू सर. आणि सर, मला तुमचं सेशन बघून, सर माझं छोटं बाळ बोलतंय, मी नंतर बोलते शेवटी. तुम्ही बोला. चालतंय, ठीक आहे. अजून कोणाला बोलायचं असेल तर मग माझा आजचा राहिलेला जो टॉपिक आहे ना, थोडक्यात फक्त मी आज कन्क्लूड करतो. मी आजचा कोणी, राजेश जाधव सर, येस. कोणाला बोलायचं असेल तर डायरेक्ट बोला, म्हणजे मला पुढचा टॉपिक सुरू करायला आहे. ह्या टॉपिकवर काही बोलायचंय?
हॅलो सर. नाही सर नाही. सर एक मिनिट. जे आपण आता स्क्वायर टाईप डिजिटल माईक जर पाहिला ते कोरेस सर तयार करून नाही देऊ शकत इंडियन माईक म्हणून? नाही देतात. काय असतं माईक तुम्हाला जे पाहिजेत ना, आता कोरे सरांकडे कोणते माईक आहे? डायनॅमिक माईक आहे हातातला. दुसरी गोष्ट गालावरचा माईक. हे दोन माईक कोरे सरांकडून तुम्ही परचेस करू शकतात. मेनली कॉलर माईक तर तुम्हाला ऑनलाईन मिळतात, त्याच्यामुळे कॉलर माईकचा फार विषय नाही. कॉलर माईक आजूबाजूचे आवाज घेतात कॉलर माईक. तर माझं असं, हा मला एक कळत नाही सर, तुम्ही पण दिसता मागे स्क्रीन पण दिसते, नेमकं काय सेटअप आहे हे माझ्या लक्षातच येत नाही अजून. तुम्ही मला पिन करा ना. परंतु जेव्हा आपण व्हिडिओ बनवणार आहोत ना, तर आपण पण दिसलं पाहिजे. मागे तुम्ही जे काही पुढे लॅपटॉपवर काम करताय का, आता मागे स्क्रीनवर दिसतंय, नेमके काय सेटिंग आहे? ही क्रोमाचा पडदा आहे. ऍक्च्युली ना मी ओबीएस वापरतोय. माझ्या पाठीमागे ऍक्च्युली आता काय दिसतंय तुम्हाला? भिंत बॅकग्राऊंड बदलले. हा तर आता ऍक्च्युली माझ्या पाठीमागे काय आहे ते दाखवतो तुम्हाला. माझ्या पाठीमागे हिरवा पडदा आहे. हा क्रोमाचा पडदा आहे, आणि क्रोमाचा पडदा जेव्हा शूटिंग मध्ये वापरताल त्यावेळेस तो क्रोमाचा पडदा काढून मागे हवं ते बॅकग्राऊंड टाकता येतं. हा मग याची सेटिंग कशी काय आहे ते असं लक्षात नाही, कसं करायचं? सेटिंग नाही, कारण त्याला ते सॉफ्टवेअर्स आहेत वेगवेगळे, त्याच्याबद्दल पण मी सांगेन. पण मुळात आता कसा विषय, क्रोमा करायचं म्हटल्यानंतर तुमचे लाईट्स, कॅमेरा आणि कंटेंट आणि एडिटिंग हे तुम्हाला प्रॉपर जमले तर ते सक्सेस होतं. मग आता तुम्हाला ते शिकण्यासाठी मी तुम्हाला त्याचे पॉइंट्स पण देईन क्रोमाचे. क्रोमा पण टॉपिक आपल्या सेशन मध्ये आला. क्रोमाचा एक थोडासा व्हिडिओ बनवला होता, परंतु लॅपटॉप वरून आपण जेव्हा तुम्ही जे पुढे काम करताना माऊस वापरून ते पाठीमागे स्क्रीनवर दिसतंय, हे माझ्या लक्षात येत नाही नेमके काय त्याचं. कास्ट मिरर आहे का? इथे ओबीएस नावाचं सॉफ्टवेअर वापरलेलं आहे. मी काय केलेलं आहे, ओबीएस नावाचं सॉफ्टवेअर वापरतोय. आता हे सगळं तुम्हाला हे कसं आहे बरं का, हे ऑनलाईन शिकवणं फार अवघड आहे. हे तुम्हाला फिजिकलीच तुम्ही लॅपटॉप घेऊन येणं कार्यशाळेमध्ये, मग कॅमेरा कुठून लावायचा, डिस्प्ले कॅप्चर कसं त्याच्यात ऍड करायचं, मागचा क्रोमा कसा रिमूव्ह करायचा, लाइटिंग कशा पद्धतीने करायची, तर हे ऍक्च्युली फिजिकल वर्कशॉप मध्ये सांगता येतं. ऑनलाईन मध्ये आता तुमच्या मी सांगायचा प्रयत्न करतोय, पण आता कितपत लक्षात येते बघा. पहा इथं माझा कॅमेरा आहे हा, आणि हा कॅमेरा मी सेट करतोय, आणि त्यानंतर मी जर इथे डिस्प्ले कॅप्चर बंद केलं तर माझा मागची स्क्रीन बंद झाली बघा. हो सर. पण आता थोडस हार्ड आहे ऍक्च्युली. मी त्या गोष्टी सांगायला गेलं की डायरेक्ट बंद पडतायत त्या गोष्टी तुमच्या ऑनलाईन स्क्रीनवर दिसतात. म्हणून मला ऑफलाईन करायचं होतं सर. नाही, ऑफलाईन आम्हाला पण करायचाच होता, पण ऑफलाईन मध्ये खूप तांत्रिक अडचणी आल्या. ते काय होतंय, शिक्षकांची मानसिकता अजून तयार होत नाही की ऑफलाईन कार्यशाळेला यायची. अजूनही ते ऑनलाईन वरतीच भर करून बसलेले. नाही घ्या सर एखादी, येऊ आम्ही. ऑफलाईन घ्या सर एखादी कार्यशाळा. ऑफलाईन सर नाही घ्यायचीच. ऑफलाईनचं आमचं प्लॅनिंग चाललेलंच आहे. लिमिटेड पार्टिसिपंटसाठी प्रेफरेबल. जसं मिलिंद सर आपण जसं लोणावळा घेतलं ना, तसं कोरे सर करतात लोणावळ्याचं प्लॅनिंग. हो सर नक्कीच काय. हा, कारण आता पाऊस पण कमी होत चाललाय. रायते सरांनी पण मेसेज दिलाय मला. हॅलो सर, माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून कॅन्डिडेट्स आहेत, आणि मी तुम्हाला त्या वर्कशॉप साठी इन्व्हाइट करणार आहे. चालतंय 100%. हा सर, राजेश रायते सरांनी पण सांगितलंय त्यांना पण यायचं. त्यांचं नेमकं झालंय ऍक्सिडेंट. ते बोर्डात जाताना त्यांची गाडी स्लिप झाली, आणि त्यांना ते सध्या झोपूनच आहेत, आणि त्यांना बसता येत नाही, म्हणून त्यांनी हे सेमिनार जॉईन नाही केलंय. अच्छा. फोन केला होता, सर असं आहे, सरांना सांगा म्हटलं. नक्की सांगेल म्हटलं. नाही चालतंय, त्यांना आज संध्याकाळी घेतो मी फोन करून त्यांना. हो करा, नक्की करा, त्याला पण बरं वाटेल. चालतंय करतो मी त्यांना फोन. हो चालेल. येस आता पुढचा. येस ठीक आहे. आता थोडं मूळ मुद्द्याकडे येऊ आपण. आता सगळ्यात पहिलं काय, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे आपली स्क्रिप्ट बनणं. आणि ह्या स्क्रिप्टवर आपल्याला एक आपल्याला वाक्य बनवणं गरजेचं आहे. म्हणजे पहिलं माझ्या सीन मध्ये काय आलं पाहिजे.
माझ्या सीन मध्ये माझी सुरुवातीला एंट्री येणार का मी डायरेक्ट विद्यार्थ्यांसमोर म्हणणार, नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या गोष्टीची माहिती घेणार आहोत, का विद्यार्थ्यांचा डायलॉग घेणार. आता थोडंसं इथून पुढे ज्या गोष्टी बोलतोय ना, ह्या गोष्टी फक्त ऐका. जसं घेवरीकर सरांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या तसं एक गोष्ट ऐका. विषय काय आहे, अन्नाची सात्विकता हा घटक आहे, अन्नाची पौष्टिकता हा घटक आहे, आणि ह्या घटकावरती मला व्हिडिओ बनवायचा आहे. मग आता व्हिडिओ असा सुरू झाला, एक पीपीटीची स्लाइड शो आहे आणि त्या स्लाइड शो मध्ये येत आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव आपले सहर्ष स्वागत. विषय आहे अन्नाची पौष्टिकता, इयत्ता 3री, विषय मराठी, अन्नाची पौष्टिकता. लगेच स्लाइड पुढे सरकली. सगळ्यात महत्वाचं, अन्नाची पौष्टिकता गरजेची का गरजेची आहे त्याचे कारण डा. मग ते एक 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 पॉइंट. मग अन्न पौष्टिक कशाला म्हणायचं, पुढची स्लाइड. लगेच ते पॉइंट आले, परत स्लाइड बदलली, परत पुढची स्लाइड आली, परत त्याच्या पुढे पौष्टिक अन्नामध्ये कोणते कोणते घटक येतात, मग ते प्रथिनं, विटामिन्स किंवा काय जे मिनरल्स वगैरे जे आहे त्याबद्दलची माहिती. ती स्लाइड पुढे सरकली, त्याच्याबद्दल माहिती दिली. मग आता आपण जास्त प्रथिने असलेली कोणते कोणते पौष्टिक अन्न आहेत, मग त्याच्यामध्ये प्रथिनांमध्ये डाळी आहेत, हे आहे हे आहे हे, ह्याच्यामध्ये प्रथिनं जास्त आहेत. विटॅमिन्स कशामध्ये जास्त आहेत, तर सॅलड्स मध्ये आहे, ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये विटॅमिन्स जे आहेत ते जास्त आहे. हे सगळं लक्षात घ्या. एक पिक्चर डोळ्यासमोर उभं करा की तुमच्या समोर पहिली स्लाइड येते, तिच्याबद्दल काहीतरी सांगतेय, ती स्लाइड जातीये, दुसरी स्लाइड येते, ती काहीतरी सांगते, तिसरी स्लाइड येते, ती काहीतरी सांगते. आता ही जी स्लाइड येते ना तुमची, हा झाला आपला एक टेक. एक स्लाइड येते, त्या स्लाइड बरोबर काहीतरी दिसतंय आणि त्याच्याबरोबर काहीतरी बोललं जातंय, ह्याला म्हणायचं एक टेक. आता हा एक टेक आपल्याला लिहून घ्यावा लागेल. तुम्ही भले पीपीटी करा, कॅमेराने शूट करा, ॲनिमेशन करा, विद्यार्थ्यांचा डायलॉग घ्या, व्हॉट एव्हर. तो जो एक स्लाइड येते किंवा एक जो इन्स्टन्स घडतोय ना, तो जो एक क्षण जो आपल्या समोर घडतोय, ती जी एक घटना घडतीये, ती एक घटना म्हणजे आपला झाला एक टेक. आता एक टेक प्रत्यक्षात आपल्याला व्हिडिओची जी सुरुवात करायची आहे, तर त्या व्हिडिओच्या सुरुवातीमध्ये आपण काय, सर्वात सुरुवातीला आपल्याला काय पाहिजे, व्हिडिओचे नाव आणि अध्ययन निष्पत्ती याची स्लाइड. व्हिडिओचं नाव आणि अध्ययन निष्पत्ती याची स्लाइड. आता ही किती वेळ दिसेल, साधारणतः 5 सेकंद दिसेल. माझ्या व्हिडिओची सुरुवात झाली, कारण का स्पर्धेला आपल्याला टाकायचं आहे, त्यासाठी आपल्याला व्हिडिओचं नाव सुरुवातीला देणं आणि अध्ययन निष्पत्ती देणं आणि ते 5 सेकंदच दाखवणं एवढं गरजेचं आहे. तेवढी आपण सुरुवातीला दाखवली आणि आता दुसरा विषय सुरू झाला. पहा घटक काय माझा, घटक माझा काय आहे की मला सांगायचंय अन्नाची पौष्टिकता. मग आता याला मी थोडंसं ड्रॅमॅटाइज कसं करू शकतो. आता दुसऱ्या सीन मध्ये मला मी काय दाखवू शकतो. सीन क्रमांक 2 किंवा टेक क्रमांक 2, यामध्ये वर्गातला एक मुलगा पोटाला हात लावून त्याचं पोट किंवा त्याचं वाकून तो मॅडमकडे येतो आणि तो म्हणतो, मॅडम माझं पोट खूप दुखतंय. सीन क्रमांक 3, यामध्ये मॅडम विचारतायत, का रे काय झालं, कशामुळे तुझं पोट दुखतंय. सीन क्रमांक 4, एक मुलगी मध्येच म्हणते, काही नाही हो मॅडम, त्याने काल आहे ना खूप फरसांचे पॅकेट्स खाल्ले. सीन क्रमांक 5, यामध्ये मॅडम त्याला पुन्हा विचारतात, खरं का रे, तू खरंच कुरकुरेचे पॅकेट्स खाल्ले का, काय पूर्ण जेवण केलं होतंस. तो मुलगा आधी चेहऱ्यावरती
खोटं सांगायचा प्रयत्न करतो की नाही मॅडम मी जेवणच केलं होतं, पण नंतर तो कबूल होतो, हो मॅडम मी कुरकुरीचे पॅकेट खाल्ले होते. सीन क्रमांक 7. मॅडम आता सगळ्यांना उद्देशून म्हणतात, मुलांनो हे नीट समजून घ्या, आपले आजारपण आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयीपासून तयार होतात. मग आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे जेणेकरून आपल्याला आजार होणार नाहीत, ते आज आपण समजून घेऊया. मुलांनो आपल्या पाठाचे नाव आहे अन्नाची पौष्टिकता. मॅडम विचारतात, मनीषा सांग बरं तुझ्या डब्यामध्ये आज काय आहे ते. मनीषा उभं राहून उत्तर देते, मॅडम आज मी पोळी आणि मेथीची भाजी आणलेली आहे. यानंतर मॅडम म्हणतात, मुलांनो तुम्हाला एक मी चित्र दाखवते, पहा बरं या चित्रात काय दिसतंय ते. हॅलो, समजतंय मी काय करतोय ते? मी जरा टायपिंग बंद केला आता. हो सर. हा, इथे माझ्या मागच्या बाजूला काय केलेलं आहे? माईकने टाईप केलं. हा, ते माईकने टाईप केलं. ते सांगेल मी एखाद दिवशी कसं माईकने टाईप करायचं. प्रस्तावना थोडी विषयाला टच घातला थोडासा. आता एक बघा, इथे जे 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 हे काय होत आहेत आपले? हे टेक होत आहेत. एक फ्रेम होतीये, एक शॉट होतोय. आता तुम्हाला इथं विचार करायचा आहे की माझा जो आहे ना, मनीषा उभं राहून उत्तर देते, मॅडम आज मी पोळी आणि मेथीची भाजी आणली आहे. मग आता इथे मला सांगा, हा शॉट घेणार कसा तुम्ही? आता ज्यांना मनीषावर फोकस करणं म्हणजे मनीषाला टार्गेट धरून तिच्यावरच कॅमेरा फोकस करणार. एक्झॅक्टली. आता ज्यांना अॅनिमेशन येतंय, ज्यांना पॉवर पॉइंट येतंय, ते काय करतील? ते डायरेक्ट पॉवर पॉइंट मध्ये मनीषा नावाचं कॅरेक्टर दाखवतील आणि ते डायरेक्ट मनीषा नावाचं कॅरेक्टर उभं राहिलेलं आहे आणि ते सांगतंय, मॅडम आज मी मेथीची भाजी आणि पोळी आणलेली डब्यात. पहा, दोन्ही गोष्टी सेम आहेत, वाक्य तेच आहे. आपलं फ्रेम, आपला जो टेकचा जो काही कन्सेप्ट आहे तो टेकचा कन्सेप्ट आहे, पण आता तो स्क्रीनवर मांडायचा कसा हा कॉल तुमचा आहे. इथे ह्या गोष्टीसाठी पीपीटी वापरायची, स्क्रीनवर फक्त फोटो दाखवायचा का तुम्ही प्रत्यक्ष शूटिंग दाखवायचं का तिथे अॅनिमेशन दाखवायचं, हा कॉल तुमचा आहे. लक्षात येते मला काय म्हणायचंय ते? हॅलो. प्रत्यक्ष शूटिंग जास्त प्रभावी होऊ शकते, होणारे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे जे 1 नंबर पासून दाखवलं ना मी इथे, 1 नंबर पासून तर आता शेवट काय होईल माहिती याच्यात? शेवट सगळ्यात लास्टला तर मुलांनो अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी या पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही पहा. धन्यवाद. किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चितच मला कळवा. धन्यवाद. म्हणजे धन्यवाद हा संपेल आणि व्हिडिओची सुरुवात कशी होऊ शकते हे लक्षात घ्या. शेवट जो आहे ना तो थँक्सनी येतो किंवा शेवटला आपले क्रेडिट्स येतात की व्हिडिओचा निर्माता कोण आहे. आता तुम्हाला स्पर्धेसाठी द्यायचं तर शेवटची स्लाइड कोणती असेल? व्हिडिओची निर्मिती भूषण कुलकर्णी, शाळेचं नाव, UDIS क्रमांक,
त्याच्यानंतर अजून काय जे तुम्हाला क्रेडिट्स द्यायचे ते क्रेडिट्स द्यायचे आणि स्लाइड तेवढी एक 5 ते 10 सेकंद शेवटची स्लाइड दाखवायची आणि व्हिडिओ संपणार. बाकी व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठंच स्वतःचं नाव वापरायचं नाही, शाळेचं नाव वापरायचं नाहीये, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या इथं लाईक करा, तिथं हे करा, हे तुम्हाला कुठंच व्हिडिओमध्ये कुठंच वापरायचं नाहीये. सगळ्यात सुरुवातीला अध्ययन निष्पत्ती आणि सगळ्यात शेवटी धन्यवादची स्लाइड झाल्यानंतर आपल्या स्वतःची थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन एवढं स्लाइडमध्ये टाकायचं आणि व्हिडिओ पॅक करायचा आहे. तर आता हे लक्षात घ्या, पहिली अध्ययन निष्पत्तीची स्लाइड काढून टाका आणि शेवटची जी स्लाइड आहे ज्याच्यामध्ये आपण क्रेडिट्स देणार आहोत ती स्लाइड काढून टाका. आता मधला जो गाभा आहे ना, हा गाभा तुम्हाला आत्ताच्या आत्ता पेपर घ्यायचंय, आज रात्री म्हणा, उद्या सकाळी म्हणा, उद्या जसा वेळ मिळतोय तसं तुम्हाला ही स्क्रिप्ट जी आहे ती स्क्रिप्ट लिहून काढायची आहे. आणि ही इतकी महत्वाची आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला हे डिफाईन करायचंय की त्यावेळेस काय आलं पाहिजे, प्रचंड व्हिज्युअलाइज करायचं तुम्हाला की ती कसं आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं काल विकास सरांनी सांगितलं, ते करता पण आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं असं काहीतरी इमॅजिनेशन त्याच्यामध्ये टाकलं आणि ते रियालिटीमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला करताच नाही आलं, नाही होणार ते. इथे तुम्ही म्हणतायत की मनीषा उभी राहते आणि म्हणते, हो मॅडम माझ्या आज डब्यामध्ये मेथीची भाजी आहे आणि पोळी आहे. हा व्हिडिओ घेऊ शकतात की नाही तुम्ही कॅमेरामध्ये? 100% घेऊ शकतात. बाकीच्या मुलांना गप्प बसवायचं, शांत बसवायचं, त्या मुलीच्या समोर कॅमेरा घेऊन जायचा. आणि अजून एक महत्वाची सूचना, तुम्हाला आवाजाची क्वालिटी जर चांगली घ्यायची असेल ना, तर एक सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही एक प्रयोग करून पहा आता लगेच. काय करायचं, आता माईक बंद आहेत तुमचे, ओके, हात आहे ना, हा हात असा लावायचा आणि हे जे बोट आहेत ना हे कानाला असे लावायचे आणि इथं बोलायचं. असं काय होतं बघा, माझा आवाज आहे ना, आवाज इथे आदळतो आणि त्याचं रिफ्लेक्शन होऊन कानापर्यंत आवाज जातो. माझा स्वतःचाच आवाज मला एकदम मोठ्याने ऐकू येतो. हे तुम्ही प्रॅक्टिकली करून पहा. हॅलो हॅलो, चेक 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 चेक, स्वतः करून पहा. आपलाच आवाज आपल्याला क्लिअर ऐकू येतो. मग असं मोबाईलच्या बाबतीत पण होतं. मोबाईलनी जेव्हा तुम्ही शूटिंग करताय ना, मोबाईलचा कॅमेरा कुठं असतो? इथं असतो मोबाईलचा कॅमेरा. तर मोबाईलचा कॅमेरा इथे असतो, तर ह्याचं तोंड कुठे असतं? मोबाईलचा कॅमेरा इथे असतो आणि माईक इथे असतो. येस, माईक बद्दल बोलतोय मी. तर हा जो माईक आहे ना, हा माईकचा तोंड कुठे असतं? माईकचं तोंड इकडे असतं आणि विद्यार्थी कुठे असतो? समोर असतो. मग त्याच्यामुळे हा आवाज असा वळून जातो. तुम्ही फक्त प्रॅक्टिकली करून पहा. फक्त काय करायचं, हात आहे ना, हा हात असा लावायचा, असा समजतोय? ज्याचं आपण शूटिंग करतोय ना त्याच्याकडे असा लावायचा. काय होईल, त्याचा आवाज जो समोर येतो ना, तो समोर इथं आपटतो या जागेवर आणि इथून रिफ्लेक्ट होऊन इथं तो मोबाईल मध्ये जातो. याचा आणखीन फायदा काय होतो, या बाजूने येणारे जे आवाज आहेत ना ते आवाज तिथे अडतात आणि ते आवाज जास्त येत नाही. बोलणाऱ्याचा आवाज बऱ्यापैकी चांगला रेकॉर्ड होतो. हे प्रॅक्टिकली तुम्ही करून पहा. माईक फक्त ओळखा तुमच्या मोबाईलचं कुठं माईक येते. हा, माझ्या मोबाईलचं इथं माईक आहे. हा, तर मी काय करणार, इथं माईक आहे माझ्या मोबाईलचा, तर इथे असा हात लावणार आणि हा हात लावून अशा पद्धतीने शूटिंग करणार. पहा, तुमच्या आवाजाच्या क्वालिटीमध्ये एकदम चांगली इम्प्रूव्हमेंट मिळते. इथे काय करायचं, जो मुलगा आहे त्या मुलापासून 3 फुटाच्या पलीकडे उभं नाही राहायचं, 3 ते 4 फुटावरतीच उभं राहायचं. हा, आणि हेडफोन लावणार असाल तर हेडफोन जो आहे, हेडफोनची पिन खोचायची आणि तो जो हेडफोन आहे तो त्याला असा शूटिंग मध्ये येणार नाही, असा त्याच्या जवळ धरायचा, जेणेकरून त्याच्यात जो तोंडाचा आवाज आहे तो हेडफोनच्या माईक पर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल. आणि तुम्हाला जर त्या माईकला फडफड नको असेल, बऱ्याच वेळा असं हे फडफड येते बघा माईकला, तर त्यासाठी माईकला आहे ना आपण काय करतो, स्पंज वापरतो. स्पंजनी काय होतं, आवाजातली फडफड गाळली जाते. मग आता तुमचे जे मोबाईलचे हेडफोन आहेत त्याला जर फडफड येत असेल रेकॉर्डिंग मध्ये, आधी थोडेसे ट्रायल्स घ्यायचे. तर काय करायचं, त्याच्या भोवती एक कापूस लावायचा, टिक्सोनी कापूस त्याच्या भोवती चिटकवायचा आणि त्याचं जे छिद्र असतं त्या छिद्रास तिथं माईक असतं, तर त्याच्यावरून कापूस लावायचा आणि एखादा रबर बँड म्हणा, काहीतरी छोटासा दोरा म्हणा, त्या दोऱ्याने तो कापूस त्याला तिथे पॅक करायचा आणि बरोबर छिद्र ज्या दिशेला आहे पुढे कापूस येईल आणि तो मुलाच्या जिथून तोंड आहे त्या मुलाचं, ओठ आहेत, शूटिंग मध्ये येणार नाही एवढा जवळ धरायचा. त्याच्या माईकचं सगळ्यात महत्व आहे, वैशिष्ट्य आहे, तो जितका जवळ असेल ना तेवढी आवाजाची क्लॅरिटी येते. आणि माईक जेवढा बोलणाऱ्यापासून लांब लांब येतो ना तेवढे तो आजूबाजूचे आवाज घेतो. मग आता आजूबाजूचे आवाज घेऊ नये यासाठी त्याला काही डायरेक्ट करता येतं का, काहीतरी, म्हणून तर मी म्हटलं ना की हात लावा याला पुढे. असं आजच सेशन संपल्या ना तुम्ही शूटिंग घ्या,
आणि शूटिंगमध्ये असं शूटिंग सुरू करायचं, घरातल्या एखाद्या मुलाला बोलायला लावायचं आणि हात लावायचा असा, काही वाक्यांना हात लावायचा आणि काही वाक्यांना हात काढून घ्यायचा. तुम्हाला आवाजात काय फरक जाणवतो ते मला तुम्ही क्लिअर सांगा की हा काही फरक जाणवतोय का. ओके, तर सगळ्यात महत्वाचं आजच्या आज तुम्हाला जो व्हिडिओ बनवायचा आहे त्याचं या पद्धतीने पहिल्या वाक्यापासून तर शेवटच्या वाक्यापर्यंत प्रॉपर ड्राफ्टिंग करा. मग आता हे जे प्रत्येक वाक्य आहे हे तुमचा कॉल आहे. हे वाक्य जे तुम्हाला इथं दिसतंय हे पीपीटीच्या रूपात मांडायचं, स्लाइडच्या रूपात मांडायचं का एखादी इमेज जी आहे ती इमेज समोर घ्यायची. समजतंय? हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि या वाक्याच्या पुढे काल उमेश सरांनी आपल्याला परवा दिवशी सांगितलं की हे जो सीन आणि टेकची भाषा आहे तर त्यामध्ये पुढे आपल्याला कंसात लिहिणं गरजेचं असतं की इथे माझा डायलॉग काय आणि मी इथं प्रॉपर्टी काय वापरणार, म्हणजे इथं काय वस्तू वापरणार आहे. तर तेवढं छोटं ब्रीफ करायचं तिथे की हा इथं मला या गोष्टी वापरायच्यात, इथे या गोष्टी करायच्यात. सगळ्यात पहिलं तुमच्या स्क्रिप्टला या पद्धतीने वाक्यावाक्यांमध्ये पॉइंटमध्ये डिव्हाइड करणं हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि त्यानंतर तसे शॉर्ट्स घेणं आणि ते शॉर्ट फक्त जोडणं, बस. व्हिडिओ एडिटिंग मध्ये दुसरं काहीच नाही. मग आता जिथं तुम्ही इमेज दाखवणार आहे तेवढे इमेजेस नेटवरून घेणं, जिथं तुम्ही काही आवाज दाखवणार आहे तेवढे नेटवरून घेणं. ते इमेजेस, ते आवाज, तुमचं शूटिंग, स्वतःचं शूटिंग, विद्यार्थ्याचं शूटिंग, तुम्ही फळ्यावर काहीतरी लिहितायत ते शूटिंग. आता दुपारीच गायकवाड सरांचा मला फोन आला होता. ते म्हटलं की सर माझं फळ्यावरचं शूटिंग घ्यायचंय. म्हटलं ते 2 पार्टमध्ये करा. ज्यावेळेस तुम्ही फळ्यावर लिहितायत ना तर त्यावेळेस शूटिंगमध्ये फक्त तुमचा हात आणि फळ्यावरचं लिहिलेलंच दिसलं पाहिजे. आणि तुम्ही फळ्यासमोर जेव्हा उभं राहून बोलतायत त्यावेळेस तुम्ही मुख्य दिसले पाहिजेत आणि फळ्यावरचं शूटिंग थोडं लहान दिसलं तरी चालेल. त्यात तुम्ही मेन दिसले पाहिजेत जेव्हा तुम्ही बोलतायत तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही फळ्यावरती लिहितायत, लिहिण्याची प्रक्रिया चालू आहे, त्यावेळेस कॅमेऱ्यात काय आलं पाहिजे, फक्त फळा आणि तुमच्या हाताने तुम्ही खडूने ते लिहितायत किंवा पेनाने ते लिहितात तेवढं शॉर्टमध्ये आलं पाहिजे. पहा इतकं इम्प्रेसिव्ह होऊन जातं. ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस फक्त फाळ्यावरचं लिखाण दिसतंय आणि जेव्हा तुम्ही बोलताय त्यावेळेस तुम्ही आणि फळा अशा दोन्ही गोष्टी दिसत आहेत. काय टाळायचंय आपल्याला, तुम्ही फळ्यावर लिहित असताना जर तुमचं फक्त बोट आणि हा हाताचा एवढाच भाग दिसतोय आणि तो लिहितोय हे जास्त इम्प्रेसिव्ह होतं. तिथं जर समजा या हाताबरोबर तुम्ही खांदा पण घेतला, पाठ पण घेतली आणि तुमचा जो दुसरा हात आहे हा पण तुमचा शूटिंग मध्ये जो बिनकामाचा आहे तो पण शूटिंग मध्ये येतोय, पहा किती लक्ष विचलित होतं. कारण तो पण हात आपला हालत असतो, तो पण आपला हात आपण स्थिर ठेवलेला नसतो. मग तो पण आहे, आपला पूर्ण शर्ट मागून दिसतोय, तो शर्ट आहे आणि तुमचा हात आहे. म्हणजे लक्षात घ्या, पाठीमागून बॅक साईडनी दिसणं इतकं विचित्र वाटतं ना व्हिडिओमध्ये. मग ते टाळायचं असेल तर ज्या वेळेस तुम्ही फळ्यावरती लिहितायत काही प्रॉब्लेम नाही, फळ्यावर लिहून पण तुम्ही शॉर्ट्स घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्यावेळेस शॉर्टमध्ये काय दाखवायचं, फक्त हात आणि फळा. आणि जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधतात तेव्हा तुम्ही समोरून येतात आणि तुमचा फळा साईडला दिसतोय, अशा पद्धतीने मॅनेज करा. तर सगळ्यात महत्वाचं या स्क्रिप्ट सर यासाठी एनिमी ऍप आहे ना, ते हाताने लिहिल्यासारखं आपल्याला त्याच्यामध्ये हे करता येतं. आपण फळ्यावर लिहितो ना त्याच्यामध्ये ते एनिमी ऍप मध्ये आपण हाताने लिहितो ना, तर तेवढा आपण तो फळा वापरा. तुमचा कॉल आहे. मी काय म्हटलं, हे पहा पेन टॅबलेट वापरू शकतात लिहिण्यासाठी, पॉवर पॉइंट वापरू शकतात तुम्ही स्क्रीनवरती टायपिंग झालंय असं दाखवण्यासाठी, तुम्ही फळा वापरू शकतात, काळा फळा आणि पांढरा खडू वापरू शकतात तुम्ही लिहिण्यासाठी. अॅनिमी सारखं ऍप आहे, व्हिडिओ स्क्राईब सारखं नावाचं ऍप आहे ज्याच्यामध्ये ऍक्च्युली लिहिल्यासारखा फील येतो, ते वापरू शकतात तुम्ही. व्हॉट एव्हर काही, हा तुमचा कॉल आहे. हे ऍप परत बोला ना, हे ऍप परत एकदा रिपीट करा ना. ते ऍप मी नाही वापरलेले ऍक्च्युली. मॅडम कोणी कोणी वापरलेले ते ऍप टायपिंगचे? हा मी वापरलेले आहे एनिमी, ANIME. तेवढी लिंक आणि खूप छान असे छोटे छोटे स्लाइड्स आहेत. हा, तर लिंक ते माझ्या मोबाईल मध्ये आहे, मी स्क्रीनशॉट टाकते आपल्या सेशन संपल्यावर. स्क्रीनशॉट टाका. हो, आणि त्याचे छोटे छोटे असे पार्ट तयार होतात. आपण फळ्यावर समजा शूटिंग घेताना काही जर क्लिअर नाही आलं तर ते एनिमी ऍपने आपल्याला फळ्यावर लिहितोय. आपण एक फळ्याची ब्लँक जर आपण इमेज घेतली आणि त्याच्यावर तो घेतला तर एकदम छान होतो. मी त्याचे पण काही व्हिडिओ बनवलेत, तर मी स्क्रीनशॉट टाकते सर, छान येते. आणि लोगो पण येत नाही त्याच्यावर, तो काढून टाकता येतो आपल्याला. ग्रेट ग्रेट ग्रेट, करा बिंदास. सगळ्यात महत्वाचं तुमच्या स्क्रिप्टला डिव्हाइड करणं, एक एक शॉट तयार करणं हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. एक एक शॉट तुमच्याकडे अॅनिमीचा एक शॉट असणं, स्वतः बोलतानाचा एक शॉट असणं, विद्यार्थी बोलतायत त्यांच्यावरच्या चेहऱ्यावरचे, तुम्ही बोलल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर काय एक्सप्रेशन येतात त्याचा शॉट असणं. याच्यासाठी ना रियालिटी शो असतात ना टीव्हीवरचे, हे शांततेत बघा.
रियालिटी शो. म्हणजे इंडियन आयडॉल असतो बघा, किंवा चला हवा येऊ द्या हा जो शॉट आहे, हे सगळं प्री प्लॅनड असतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ते रडतात तर ते काय नॅचरल रडतात का, अचानक तिथं काहीतरी घटना घडली म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं का, तसलं काहीही नसतं. ते सगळं प्री प्लॅन असतं. त्यांचं रडणं आणि ऍक्च्युली स्टेजवरचं शूटिंग यांचा काही संबंध नसतो. खाली बसलेल्या लोकांच्या डोळ्यात आलेलं पाणी हे कम्प्लीट नंतर आणलेलं असतं आणि तेवढा जाऊन एवढा फक्त शॉट घेतलेला असतो. मग ते लोक अक्षरशः काय म्हणतात ना, त्यांचे पैसे कमवण्यासाठी ते काही करतात. मग आपण नॅचरल आपल्या वर्गात विद्यार्थी तर आपण ते का नाही करू शकत? आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स का नाही आपण आपल्या व्हिडिओ मेकिंग मध्ये वापरू शकत? आणि हेच आपली खरी ताकद आहे. येस, हा कोणाला बोलायचं आता? 8 वाजून 8:45 झालेत आता. हा सर. सर हा हॅलो. हा बोला ना, बोला ना. हा सर, आवाज येतोय माझा? हा थोडी खरखर येते पण बोला, एक वाक्य बोला आणि माईक बंद करा. हा ओके. सर तुम्ही आज जे होमवर्क दिलेलं आहे ते होमवर्क मी केलेलं आहे. ऍक्च्युली पहिल्या दिवशी सरांनी जो स्क्रिप्ट रायटिंगचा भाग दिला होता त्या अनुषंगानं तर मी 9वीचा कोऑर्डिनेट जॉमेट्री निर्देशक भूमिती हा धडा निवडलेला आहे. ओके. तर माझा पहिला सीन असा असेल की पहिलं वर्गातली एंट्री, गुड मॉर्निंग सर वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर मी एक नाटिका बसवली छोटी 1 मिनिटाची. ओके. तर ती नाटिका कशी आहे की तो निर्देश दाखवतो, निर्देशक या शब्दावर ते कॉन्सन्ट्रेट करणार आहे. ओके. मग त्या अनुषंगाने ते नाटिका बसवली आहे. ती नाटिका मी दाखवणार आहे विद्यार्थ्यांना. ओके. क्रोमा पडदा वापरणार आहे. मग त्याच्यानंतर तो व्हिडिओ पहा मुलांना असं म्हणणार आहे. मग तो व्हिडिओ प्ले करणार आहे. मग तो विद्यार्थ्याला दिसणार आहे. मग त्याच्यावरून प्रश्न विचारणार आहे. मग त्या निर्देशकानुसार मग तिथून तो कॉस्टिंग चालू होतं. म्हणजे अध्ययन भाग तिथं क्लिअर होतो. बरोबर. आणि त्यानंतर मग आम्ही काय करणार आहे, तो एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस दाखवण्यासाठी ग्राउंड वर जाणार आहे आणि वरून शूट करणार आहे. म्हणजे एका 2-3 मजलीच्या गच्चीवर जाऊन खाली ग्राउंड वरनं ते शूट करणार आहे. ओके. एक्स आणि वाय ऍक्सिस. मग त्याच्यानंतर म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचे कोऑर्डिनेट दाखवण्यासाठी प्लस आणि मायनस साईन जे लागणार आहेत त्याच्यासाठी पण सिम्बॉलिक म्हणून आपण काय करतोय, प्लस साईनला सगळे मुलं उभा करतोय आणि मायनस साईनला सगळे मुली उभा करतोय. आणि ते सगळे कोऑर्डिनेट्स हे दिसावे म्हणून आम्ही काय करतो, एक्स आणि वायच्या साठी ते विद्यार्थी जाऊन उभा राहतो त्या ठिकाणी. हे सगळं शूट होतं. मग त्याच्यानंतर आपल्याला ते दाखवता येईल. अशा पद्धतीनुसार तो शूट झाल्यानंतर मग प्रत्यक्षात 9.1 जो आहे तो मी पेन टॅब घेतलेला आहे. त्या पेन टॅबवर सोडवून विद्यार्थ्याला दाखवणार. अशा पद्धतीनं 9.1चा सगळा हे पूर्ण करणार आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. हे पहा, आता सगळ्यात महत्वाचं, तुमच्या लॅपटॉपवरती तुम्ही ह्या सगळ्यांचं आधी डेटा रेडी करणं हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे जे तुमची स्क्रिप्ट लिहिलेली त्या स्क्रिप्टनुसार एक माझा हा ओके झालाय का शॉट, टिक. हा ओके झालाय का, टिक. हा ओके झालाय का, टिक. आणि बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा एडिटिंगला बसतात ना, तर एडिटिंगला बसल्यानंतर परत अडचण येते की अरे हे राहिलं बरं का आपलं, हे नाही झालेलं, किंवा हे मॅच होत नाहीये. तर त्यासाठी काय करायचं, पहिले 10 पॉईंट जर तुमचे टिक झालेले असतील तर ते 10 पॉईंट लगेच जोडायला घ्यायचे. म्हणजे तुमचा वर्गातला सीन आहे तर वर्गातला सीन, किंवा तुम्ही नाटिका म्हणतायत तर ती नाटिका पहिली करून टाकायची, ती नंतर ऍड करता येते व्हिडिओमध्ये. किंवा तुम्ही क्रोमाचा फुटेज क्रोमा घेणार आहे तर क्रोमाचा व्हिडिओ करून टाकायचा, रेडी करून ठेवायचा तो. आणि सगळ्यात महत्वाचं, एक व्हिडिओ कितीही वेळा रेंडर करता येतो, किती वेळा रेंडर करता येतो. म्हणजे पहिल्यांदा तयार केला, प्रोड्यूस केला, तो प्रोड्यूस करून ठेवला, नंतर तो परत उचलला, दुसऱ्यांदा कशात तरी त्याला घातला, प्रोड्यूस केला, प्रोड्यूस करून ठेवला, नंतर तिसऱ्यांदा घातला, परत तिसऱ्यांदा. असं काही नसतं की एक व्हिडिओ किती परत प्रोड्यूस केल्यानंतर त्याची क्वालिटी खराब होते काय, तसलं काही नसतं. त्याची क्वालिटी खराब होत नाही. शेड्यूल वाईज म्हणजे सीन तुमचा एक ग्राउंडवरचा सीन, तर ग्राउंडवरचा सीन आहे ना, झाला, शूट झाला, लगेच त्याला एडिट करून बाजूला ठेवा. तुमचं क्रोमाचा शूट लगेच शूट करा, एडिट करा, उचलून बाजूला ठेवा. तुमची शॉर्ट फिल्म आहे किंवा ती ड्रामा आहे, त्या ड्रामा नाटिका आहे, नाटिकाला शूट करा, एडिट करा, बाजूला ठेवा. लास्टला फक्त हे सगळे एक एक गठ्ठे जे ते एक एक गठ्ठे जोडा. हे जे सीन्स आहेत आपले,
एका सीन मध्ये भरपूर टेक्स्ट असतात, तर असे सीन्स जोडा, तुमचा फायनल व्हिडिओ तयार होईल. पण जर तुम्ही म्हटले नाही नाही मी लास्टला एडिटिंगला बसेल, मग घोळ असं होतो, अचानक काहीतरी राहतं, अरे इथं हे मॅचच होत नाहीये, इथं हे असंच होत नाहीये, मग त्यावेळेस गडबड होती आणि मग त्यावेळेस एकदम शेवटच्या स्टेप्स आलेले असतात आणि मग माणूस आहे तसं सबमिट करायच्या नादाला लागून जातो. तर तसं करा. आज वेळ आहे तर जेवढं झालंय तेवढं लगेच जोडून घ्या. येस सर, एक प्रश्न विचारायचा मला. छोटे छोटे हे सीन आपण रेकॉर्ड केलेले आहेत किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग जे काही केलेले आहेत, तर सर म्हणजे थोड्या थोड्या वेळाने आम्ही करत राहणार, पण ते एकत्रित कुठे मिळतील ठेवायची, जरा म्हणजे त्याच्याविषयी गायडन्स कराल का? एकत्रित तुमच्या लॅपटॉप वरती फोल्डर वाईज करायचे ते आणि फोल्डर वाईज ते एकत्र करून ठेवायचे. ओके. आणि जर मोबाईलवर आम्ही हे करत असू तर मोबाईलवर कसं, म्हणजे मोबाईल वरती काय करायचं, तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये जायचं किंवा माय फाईल्स मध्ये जायचं मोबाईल मध्ये, तिथे एक नवीन फोल्डर बनवायचं खास आपल्या प्रोजेक्टचं आणि त्या फोल्डर मध्ये ते शिफ्ट करायचे. कारण काय होतं, कधी कधी तुमचं जे कॅमेराने केलेलं शूटिंग असतं ते असतं डिसिम नावाच्या फोल्डरमध्ये, तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करतात ते असतं दुसऱ्याच फोल्डरमध्ये, ऑडिओ रेकॉर्डिंग करतात ते असतं दुसऱ्याच फोल्डरमध्ये. तर ते सगळं मूव्ह करायचं मोबाईलमध्ये. फाईल मॅनेजर समजून घ्या आणि तो फाईल मॅनेजर किंवा माय फाईल्स नीट समजून घ्या आणि त्या फाईल रिनेम करा, सगळ्यात महत्वाचं. म्हणजे जेणेकरून, कारण तिथं जेव्हा शूटिंग करतात तेव्हा त्याला काहीतरी असं कोडमध्ये नाव येतं, नंबर वगैरे येतात, पण ते आपल्याला कळत नाही. आपण 4-5 शूटिंग घेतले, त्यातले चांगले कोणते, ओके कोणते, तर जी ओके त्याला आपल्या ह्या सिक्वेन्स प्रमाणे, जो सिक्वेन्स आहे तुमचा त्यानुसार त्याला नाव आणि काहीतरी कोड द्या, जेणेकरून त्या फाईलला, त्या यादी पाहिल्या तुमच्या लक्षात येईल की ही फाईल आहे, ही फाईल आहे, ही फाईल आहे. प्रत्येक व्हिडिओ प्ले करून पाहायची गरज नाही पडणार. अच्छा. आणि सर म्हणजे हे जे तुकड्यात केलेले आहेत त्याला म्हणजे चांगली आयडिया मला सांगितली, कारण मी करून ठेवलंय आणि मला काही सापडत नाही, असं होतंय बऱ्याचदा. थँक्यू सर. येस येस येस. एका फोल्डर मध्ये ठेवा, एक फोल्डर तयार करा तुमच्या मोबाईल मध्ये. आयडिया जी सांगितली ना, भारी सर, तुम्ही ही आयडिया जी सांगितली ना, खरंच खूप सुंदर आयडिया आहे. म्हणजे मी कधी हा विचारच नव्हता केला. मी प्रत्येक वेळेस सगळं सुरुवात करायचं आणि मग ते घेऊन बसायचं आणि मग ते करायचं सगळं एडिट, असं करायचं. म्हणजे मी एडिट नव्हते करत, माझ्यासोबत दुसरे काही सहकारी असायचे, ते मी सांगायचे हे असं घ्या, ते सगळे आणि विसरून जायचे अगोदरचं सगळं. सर सगळं असं आयडिया दिली ना, ग्रेट सर, ग्रेट सर. अजून एक प्रश्न आहे सर, अजून एक प्रश्न आहे. जेव्हा व्हिडिओ एडिटिंग ऍपचा वापर करत असतो तेव्हा हे फाईल मॅनेजर लगेच आम्हाला म्हणजे सापडेल का, जेव्हा म्हणजे रेंडर हे करायचं असतो, व्हिडिओ घ्यायचा असतो? हो, सापडताना एकदा तुम्ही काय करा, एक व्हिडिओ पहिला काय करायचा, एक व्हिडिओ कॉपी करायचा, तुमच्याच मोबाईल मध्ये रूटला यायचं, मागे यायचं. तुम्ही आपण जे व्हिडिओ शूट करत असतो ना, म्हणून म्हटलं ना, फाईल्स समजून घ्या. माय फाईल्स म्हणून जे आपलं ऍप्लिकेशन असतं ना, त्यात आपले फोल्डर वाईज दिसतात सगळे, आणि तुमच्या रूटवर यायचं, जिथं सगळे फोल्डर दिसतात तिथं तुमच्या एक प्रोजेक्टच्या नावाने काय तर जो प्रोजेक्ट असेल तुमच्या स्वतःच्या नावाने एक फोल्डर बनवायचं आणि त्यात कॉपी करायची ती फाईल. आणि ती कॉपी केल्यानंतर ती एकदा पाहून घ्यायची की आपल्याला ते फोल्डर तिथं दिसतंय का. ओके, ठीक आहे सर, आज आम्ही ट्राय करू. थँक्यू सर. लॅपटॉपला कसं असतं, लॅपटॉपला फोल्डर्स डायरेक्ट दिसतात आणि फोल्डर मधूनच डेटा येतो. मोबाईलमध्ये तो थोडा प्रॉब्लेम असतो, म्हणून ज्यांनी लॅपटॉप वापरला त्यांना मोबाईलमध्ये सर्चिंग फार सोपं जातं. येस, आणखी काय प्रश्न? सर नाही सर, पण आज तुम्ही खरंच खूप शिकवलं. आणि म्हणजे आजच नाही, मी 3 दिवसापासून बघते, तुम्ही पोट तिडकीने शिकवतायत. जर दुसरं कोणी खरंच खूप प्रोफेशनल असते तर ते 8:30च्या वरती 1-2 मिनिट सुद्धा नसते गेले. उलट 5 मिनिट अगोदर संपवलं असतं, 10 मिनिट अगोदर संपवलं असतं. सो द हॅट्स ऑफ टू ऑल युअर टीम अँड यू टू ऑल्सो, की तुम्ही खूप सुंदर सांगतायत आणि खूप मस्त सांगतायत. एवढं ऑफलाईन लेक्चर असायला हवे होते, पण तुम्ही ऑनलाईन सुद्धा एवढ्या सुंदर पद्धतीने समजावून सांगतायत. यासाठी माझ्याकडून खरंच तुमच्या टीमला नमस्कार. थँक्यू सर. हा, सगळ्यांकडूनच सर. धन्यवाद खूप तुम्हाला. कारण एवढं आम्ही शाळेत जे वर्गात पोट तिडकीनं शिकवतो ना, त्याच्यापेक्षा जास्त तुमची पोट तिडकीनं शिकवण्याची म्हणजे खूप धन्यवाद सर. म्हणजे फार तुम्ही जीव काढून करताय ना, आम्हाला नवीन ऊर्जा मिळून राहिली आता. थँक्यू. नाही, आहे, सगळी टीमचे मेंबर्सच आहेत आणि ह्या मुद्दामच ह्या कार्यशाळेला आपण फार मोठं मार्केटिंग केलं नाही. तुम्हाला पाहिलं असेल, फार जास्त पोस्ट फिरली नाही आपली आणि आपण फिरवली पण नाही.
कारण मला ह्या ग्रुपमध्ये ना लिमिटेडच लोक पाहिजे होते, कारण हा टॉपिक पूर्ण वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला हा पूर्ण कार्यशाळा झाल्यानंतर तुम्ही म्हणताल की विचार सुद्धा केला नव्हता आम्ही, असं काहीतरी आम्हाला या कार्यशाळेत मिळेल. आणि ऍक्च्युली याच्यातले बरेचसे रिपीटर आहेत. थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला व्हिडिओ प्रोडक्शन जे एज्युकेशनल व्हिडिओ प्रोडक्शन आता वेगळ्या पद्धतीने न्यायचं आपल्याला पुढे. आणि तुम्ही या पूर्ण सिस्टमचे पायोनियर्स असाल, म्हणजे काय म्हणता येईल, तुम्ही निर्माते असाल. तुम्ही हे कन्सेप्ट सुरू करताल. आता वर्गातल्या विद्यार्थ्यांना घेऊन पाठाची निर्मिती हा कन्सेप्टची सुरुवातच तुमच्याकडून होईल आणि आता इथून पुढे मग अख्खं राज्य त्याला फॉलो करेल. थँक्यू सर सो मच. मी शिक्षण वेगळी आहे जरा, पण मी निश्चित माझ्या क्षेत्रामध्ये मी आरोग्य विभागातून आहे, त्यामुळे मी माझ्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये या ज्ञानाचा नक्की उपयोग करेल तुम्ही दिलेल्या, आणि तुम्हाला दिसेलच पुढे ते सगळं. चालतंय 100%. थँक्यू सर. चालतंय. खूप हा ते पाठीमागची जी स्क्रीन आहे ना तुमच्या आता, त्याला घेऊन काहीतरी होमवर्क म्हणत होतात तुम्ही, काय करायचं नेमकं ते व्हिडिओ बनवायचा? नाही, आता ही जी मागे स्क्रीन दिसते ना, हा माझा डेस्कटॉप आहे ऍक्च्युली. हो, पण त्याला घेऊन काहीतरी होमवर्क दिलं ना तुम्ही आम्हाला? नाही, ह्याच्या संदर्भात नाहीये तुम्हाला होमवर्क, कारण हा क्रोमा आहे. माझ्या मागच्या बाजूला काय तर क्रोमा आहे. क्रोमा शिकण्यासाठी, क्रोमा करण्यासाठी तुम्हाला एक तर कॅम्टाशिया, काइन मास्टर, पॉवर डायरेक्टर यासारखे ऍप लागतात, ज्यामध्ये मागच्या बाजूचा जो हिरवा पडदा आहे, 2 मिनिटं तुम्हाला हिरवा पडदा दाखवतो मागे. ते माहिती तुम्ही जे लिहिलं ना आता स्क्रिप्ट, त्याच्यावर धरून म्हणलं. हा, त्याच्यावर काय होमवर्क? येस त्या इथे ही जी स्क्रिप्ट आहे ना, तर सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी अजून स्क्रिप्टिंग केलेलं नाही त्यांनी आता प्रॉपर या पद्धतीने स्क्रिप्टिंग करा. विचार करा की माझा पहिली फ्रेम काय असेल, माझी त्याच्यानंतरची दुसरी फ्रेम काय असेल. त्याला फ्रेम म्हणा, त्याला टेक म्हणा, त्याला सीन म्हणा, व्हॉट एव्हर काय म्हणायचं ते म्हणा त्याला, पण बदललं पाहिजे. बदललं तर विद्यार्थी खेळून राहील, नाही बदललं ना तर विद्यार्थी पुढच्या साधारण 1-1.5 मिनिटातच व्हिडिओ सोडून देईल. 1-1.5 मिनिटं खूप झाले. आता विद्यार्थ्यांचा आहे ना टाइम स्पॅन राहिलेला नाही व्हिडिओ पाहायचा. त्या ह्यांनी रील्सनी आणि ह्या गोष्टींनी सगळं आपण सुद्धा नाही पाहत, तर एकाच पद्धतीचा व्हिडिओ आपण सुद्धा पाहत नाही. सारखं बदललं पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला या पद्धतीने काय करावं लागेल, तुमच्या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला घटक तयार करावे लागतील, फ्रेम तयार करावे लागतील. माझ्या पहिल्यांदा मी काय दिसणार, दुसऱ्यांदा मी काय बोलणार, तिसऱ्यांदा मी काय बोलणार, चौथ्यांदा मी काय बोलणार, पाचव्यांदा मी काय बोलणार. तर हे तुम्ही घटकावाईज तुम्ही नमस्कारापासून तर धन्यवादापर्यंत तुम्हाला प्रॉपर स्क्रिप्ट लिहून काढायची आहे. त्यात विद्यार्थ्यांचे डायलॉग पण लिहून काढायचे. तुमचे डायलॉग, विद्यार्थ्यांचे डायलॉग, तुम्ही काही एखादा व्हिडिओ दाखवणार, तुम्ही काय एखादी कृती दाखवणार, तर ती सुद्धा प्रॉपर त्या पॉइंटनी लिहून काढायची. आणि ती लिहून काढल्यानंतर आता पुढचं काम आहे त्यानुसार ते शॉर्ट्स तयार करणं. एक शॉर्ट तुम्हाला तयार करायचा आहे. एक सलग 10 मिनिटाचा व्हिडिओ शूट करायचाच नाहीये तुम्हाला तेवढा एक व्हिडिओ शॉट करायचा, एक व्हिडिओ शूट करायचा आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर तेवढंच 10 सेकंदाचं, 20 सेकंदाचं, 25 सेकंदाचं, जो काय तुमचा टॉपिक असेल, हा टॉपिक तुम्हाला तयार करायला कदाचित तुमचे 20 सेकंद जातील, पण तो स्क्रीन रेकॉर्डिंग करू नये किंवा पीपीटी वापरू नये. ओके, तेवढा तयार करायचा बाजूला ठेवायचा, पुढचा तयार करायचा बाजूला ठेवायचा. येते लक्षात? आपला टाइम हा सर, आपल्याला स्पर्धेसाठी 5 ते 10 मिनिटांपर्यंतच व्हिडिओ बनवायचा आहे ना? हो, पण तो शक्यतो 7 मिनिटापर्यंत बनवा. 7 मिनिटं डोक्यात ठेवा, 6 ते 7 मिनिटं डोक्यात ठेवा. तो वाढतो ऍक्च्युअली टायमिंग. 6 ते 7 डोक्यात ठेवा, तो कुठेतरी 8 मिनिटापर्यंत जाईल, पण 8 मिनिटाच्या पुढे जाऊ देऊ नका. ठीक आहे? ओके सर. येस, ओके सर. थांबूयात मग आता इथे आपण. या पद्धतीने होमवर्क करा, प्रॉपर शांततेत डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन करा की माझ्या व्हिडिओत स्क्रीनवर काय दिसलं पाहिजे, आणि ते प्रॉपर लिहून काढा कागदावरती. त्यानुसार शॉर्ट्स घ्या. होऊ शकतं आवाज क्लिअर येणार नाही, चित्र क्लिअर दिसणार नाही, होणार ते. आता तुमची पहिलीच वेळ आहे, सुरुवातच आहे. होऊ द्या. कसाही बनला तर ते आपलं आहे आणि वेगळं इनोव्हेटिव्ह काहीतरी आहे 100%. आणि ह्याच्यातूनच आपल्याला शिकायचं, ह्याच्यातूनच आपल्याला वेगळी काहीतरी निष्पत्ती, वेगळं काहीतरी निर्माण करायचं. तर खूप खूप धन्यवाद. आजचं रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या सकाळी मिळून जाईल ग्रुपवरती. उद्या आपण थोडंसं टेक्निकल सेशन घ्यायचा प्रयत्न करू, किंवा मी विचारतो प्रणव सरांना जर वेळ असेल किंवा सुरेश सरांना वेळ असेल तर जे इमेजेस किंवा नेटवरून डाउनलोड करायचे तर ते त्या संदर्भात सेशन घेता येईल का, फ्री वगैरे जे आहे ते आपण विचार करू.
आणि उद्याचं सत्र जे आहे, तर मला सांगा आता उद्या आहे शनिवार, राईट? तर उद्याचं सत्र दुपारी घ्यायचं का? वेळ आहे का दुपारी? नाही सर. हो सर, घ्या, दुपारी चालतंय. चालेल सर, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नाही सर, दुपारी जमणार नाही, वर्किंग टाइम येतो नेमका. बर. हो सर, दुपारी नाही जमणार, कारण आम्ही शाळेत येईपर्यंत घरी पोहोचेपर्यंत 4:30-5 होतात. ठीक आहे, मग उद्या आपला रेग्युलर संध्याकाळचा टायमिंग जो आहे तो संध्याकाळचाच घेऊ. मग आपण रविवारी दुपारी घेऊ, मात्र आपण रविवारी दुपारचं पण घेऊन रविवारी संध्याकाळचं पण घेऊ. चालेल? चालेल चालेल. रविवारी चालेल. हा, रविवारी दुपारी पण घेऊ, रविवारी संध्याकाळी पण घेऊ. रविवारचं दुपारचं सत्र थोडंसं ऐच्छिक असेल, तुम्हाला वाटलं तर थोडंसं जास्त वेळ बसा, नाही तर हे करा. थोडंसं टेक्निकल असेल, ते एक एक गोष्टी ज्या आहेत आपण टेक्निकली वेगवेगळ्या गोष्टी समजून घेऊ आपण रविवारचं दुपारचं. ठीक आहे, थांबूयात मग. हो सर. ओके सर. ओके, खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. थँक्यू सर. ओके, गुड नाईट सर. गुड नाईट.